आपण सुरुवात करूया. आता तुम्ही प्रिलिम्सचं ओरिएंटेशन बघितलं. ओके, आता प्रिलिम्सला स्ट्रॅटेजी वेगळी आहे. प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे त्याचा आणि आपला काही संबंध डिग्रीमध्ये आलेला नाही आहे, बरोबर. ॲग्रीच्या मुलांना प्रिलिमचे जे विषय आहेत क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश, तर ते कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट जातात. कारण आपला 12वी नंतर तुम्ही कुठं स्कॉलरशिपची एक्झाम वगैरे दिला असाल, MTS NTS वगैरे दिला असाल तर कुठेतरी त्याचा उल्लेख झालेला असतो. अदरवाईज आपल्याला रेग्युलर कॉलेज लाईफमध्ये किंवा हायस्कूल लाईफमध्ये याच्याशी कधी काही आपलं नातं नव्हतं. पण पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की प्रिलिमचा जो कट ऑफ आहे, मॅडमने आता सांगितलं की कम्पॅरेटिव्हली कमी लागतो. आधी खूपच कमी लागायचा, आता अवेअरनेस खूप वाढत चाललेला आहे. त्यामुळं ज्यावेळी आधी तो 17-18 लागायचा तो आता 37 पर्यंत गेलेला आहे. अगेन यावेळी 37 गेला, त्याला कारण दुसरं पण होतं की यावेळी जागा फक्त 500च होत्या, नंतर त्या वाढल्या नाहीत. जनरली IBPS AFOची ॲडव्हर्टाईज दरवर्षी कन्फर्म असते. पहिल्या वर्षी काय होतं किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर समजा ज्या काही जागा असतील त्यानंतर वाढत जातात. अगदी रिझल्टच्या अगोदर सुद्धा जागा वाढल्याची उदाहरणं आहेत. ओके, सो प्रिलिम्स बद्दल मॅडमनी बोललेले आहेत, मी काय त्यामध्ये डीप मध्ये जात नाही. आपण मेन्सला येऊ. आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन किती असतं, काय असतं वगैरे आपण सगळं बघू. सुरुवातीला जे नवीन आहेत त्यांच्यासाठी माझी ओळख करून देतो. माझं नाव स्वप्नील अभय पाटील, मी तालुका कृषी अधिकारी म्हणून 2013 ते 18. माझा आय थिंक आवाज क्लिअर येतोय, थोडा तब्येत बरी नाही आहे, सर्दी असल्यामुळे आवाज जर प्रॉब्लेम येत असेल तर सांगा. तालुका कृषी अधिकारी म्हणून मी 2013 ते 18 काम केलेलं आहे. ओके, 18 ते 20 मी फील्डवरती होतो शाहूवाडीला, तालुका कृषी अधिकारी कोल्हापूरमध्ये. त्याच्या अगोदर 5 वर्ष 13 ते 18 पुण्यामध्ये होतो. 2020ला मी रिझाईन करून टीचिंग क्षेत्रात उतरलेलो आहे. त्याच्या आधी मी 3 UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 2 MPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत. ॲग्री MPSCची पहिलीच ॲड होती 2011ची, त्यामध्ये पहिल्याच साईडला माझं सिलेक्शन झालं. 13ला मी जॉईन झालो. ओके, आता टीचिंगमध्ये मी जवळजवळ 4-5 वर्ष टीचिंगमध्ये आहे. स्वतःचा क्लास काढायच्या आधी मी युनिक अकॅडमीला UPSCला ॲग्रिकल्चर ऑप्शनल शिकवलेलं आहे. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये 2021ला आणि 22ला जे ॲग्री MPSCची बॅच आपण घेतली, तर त्यामध्ये सगळ्यांना माहीत असेल इथं आलेल्या जेवढे विद्यार्थी आहेत त्यातले 90% विद्यार्थी हे मागच्या स्टुडंटच्या रेफरन्सने आलेले आहेत. ओके, आणि हार्डली 10% विद्यार्थी आहेत की ज्यांना यूट्यूबला कुठं व्हिडिओ दिसला, टेलिग्रामला कुठं ॲडव्हर्टाईज दिसली. त्यामुळं तुम्ही आपल्याकडे ज्यांनी क्लास केलेला आहे त्यांना तुम्ही विचारू शकता. तर तेवढ्या ताकदीनं आपण ॲग्री MPSC घेतली होती. ॲग्रिकल्चर माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. अगदी 12वी नंतर ॲग्रिकल्चर मी स्वतःहून आलो. मी JRF केली, ऑल इंडिया 7th रँक होती. ॲग्री ऑप्शनल होता UPSCला. परत इकडं टीचिंगमध्ये पुन्हा मी ॲग्रिकल्चर शिकवायला घेतलं. सो ॲग्रिकल्चर म्हणजे एक्सलन्स अकॅडमीमध्ये एक्सलन्स नाव जे आहे, तर ॲग्रिकल्चर फक्त आता ॲग्री MPSC आम्ही घेतलेले आहे, त्यामुळं जास्त मी काही बड्या नाही मारत. आपण बँकिंगमध्ये रिझल्ट ओरिएंटेड तुम्हाला वर्षभरात दाखवून देऊ. फक्त एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही कुणावर तरी ट्रस्ट ठेवून पुढे गेलं पाहिजे. ओके, आता बऱ्याचदा काय होतं, पुढे मी स्ट्रॅटेजीमध्ये ते सांगेनच, फक्त थोडक्यात सांगतो की बऱ्याचदा असं होतं की आजकाल असं दिखावा टाईपमध्ये खूप आहे. म्हणजे मार्केटिंग जो जोरात करल तो भारी, अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि हे मागच्या 2-3 वर्षात आम्ही फेस करतोय. ॲग्री MPSC मध्ये पण सुरुवातीला असंच होतं की हळूहळू 1-2 महिने गेल्यानंतर जे विद्यार्थी आमच्याकडे होते त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पुन्हा ऍडमिशनचा ओघ वाढला वगैरे. सो तुम्ही कुणाचंही गायडन्स घ्या पण त्याला स्टिकअप राहा. ओके, आपले ॲग्री MPSCचे रिझल्ट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले पण आहेत. म्हणजे दोन्ही ॲडव्हर्टाईज मिळून 415-16च्या आसपास जागा होत्या. त्यातल्या मोर दॅन 150 हे फक्त क्लासचे स्टुडंट होते. हे क्लासचे मी म्हणतोय की यांनी ॲक्च्युअली गायडन्स घेतला होता. हे सोडून युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा नोट्स तरी ऑलमोस्ट 415च्या 415 सगळ्या विद्यार्थ्यांनी नोट्स एक्सलन्सच्याच वापरल्या होत्या, एवढं मी गॅरंटेड सांगू शकतो. आता हा झाला पास्ट हिस्ट्री. म्हणजे तुम्ही ॲग्री MPSC बद्दल किती बड्या मारत असाल, ठीक आहे, झाला असेल बँकिंगच्या काय. ओके, सो हे मी ह्याच्यासाठी सांगतोय की हे बॅकग्राऊंड घेऊन किंवा ह्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहून ॲग्री MPSCच्या आम्ही पुढे चाललोय. तर साहजिकच आम्ही सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेतोय की जेवढं नाव ॲग्री MPSCला आहे तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त नाव बँकिंगला झालं पाहिजे. आता मूळ मुद्दा येतो की आपण बँकिंग का चालू केली.
ओके, किंवा इन जनरल तुम्ही का बँकिंग केलं पाहिजे. आता मी आधी ॲग्री एमपीएससीची बॅच घेतो तर मग ॲग्री एमपीएससी बेस्ट, आता मी A4 बॅच घेतो तर A4 बेस्ट, असं काही नसतं. मी इव्हन ॲग्री एमपीएससीला पण ज्यावेळी मला विद्यार्थी फोन करायचे, सर असं असं माझं प्रोफाईल आहे, एवढं वर्ष मी अभ्यास केला आहे किंवा जस्ट पास आउट झालोय किंवा ही माझी आवड आहे, माझ्यासाठी कुठली एक्झाम चांगली राहील, तर मी जेन्युअनली त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्या पर्सनॅलिटीला सूट होईल, त्याच्या आर्थिक परिस्थितीला सूट होईल अशा पद्धतीने मी त्याला सजेशन द्यायचो. अगेन तेच इथं पण आहे की A4 चे मी इथं ऍडव्हान्टेज सांगतोय, असं नाही आहे की A4 एकच जगामध्ये परीक्षा आहे. आता ॲग्री एमपीएससीच्या बाबतीमध्ये काय झालं बघा की 21ला ऍडव्हर्टाईज आली, आपण बॅच चालू केली, कंटिन्युअस 22ला आली, 23ला नव्हती, 24ला येणं अपेक्षित होतं, जागा पण होत्या, जवळजवळ 250 जागा होत्या पण आली नाही. पुन्हा सिलेबस कंटिन्युअस चेंज होत गेला. सुरुवातीला प्रिलिम्स वेगवेगळी होती, नंतर टेक्निकलची प्रिलिम्स एकत्र केली, पुन्हा 2 वर्षानंतर राज्यसेवा आणि टेक्निकल हे पण एकत्र केलं. प्रिलिमचा तर सिलेबस बदलला, ॲग्री एमपीएससीचा मेन्सचा पण सिलेबस बदलला, 2 मेन्स त्या बदललेल्या सिलेबसवर झाला. आता पुन्हा ती एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह झाली. सो एमपीएससी मध्ये तुम्हाला खूप जास्त चेंजेस बघावे मिळतील. ह्याचा अर्थ एमपीएससी वाईट आहे का, तर तसंही नाही. तुम्हाला काय सूट होतं हे बघितलं पाहिजे. मी तर तुम्हाला A4चे ऍडव्हान्टेज सांगतोय. ओके, A4च्या बाबतीत काय आहे की सिलेबस बऱ्यापैकी फिक्स आहे. ओके, ह्याच्यामध्ये वेटेज चेंज होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, दरवर्षी ऍडव्हर्टाईज येते. जसं मी तुम्हाला सांगितलं की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये पुढच्या वर्षभराचं IBPSचं शेड्यूल तुम्हाला मिळतं. मग याच्यामध्ये A4 कधी होणार आहे किंवा क्लेरिकलच्या एक्झाम कधी होणार आहेत, POच्या एक्झाम कधी होणार आहेत, याचं सगळं टाइम टेबल तुमच्या समोर असतं. जागा नंतर वाढतात. ओके, पण ऍडव्हर्टाईज आहे हे तरी कन्फर्म होतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता. रिझल्ट पण कम्पेअर टू एमपीएससी खूप फास्ट आहेत. ओके, म्हणजे एमपीएससी मध्ये हा प्रवास जो आहे जाहिरात येण्यापासून जॉईनिंगचा, हा वर्स्ट केस मध्ये 4 वर्ष पण लागू शकतो, लवकरात लवकर म्हणजे 2 वर्षात होतं. कारण प्री मेन्स इंटरव्ह्यू, त्याचा निकाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही काय कोर्ट कचेऱ्या नाही झाल्या तर त्यानंतर मग तुम्हाला जॉईन असं 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला या प्रोसेसमधून जावं लागतं, जे इथं बँकिंगमध्ये तुम्हाला नोव्हेंबर पासून जून जुलै पर्यंत मॅक्झिमम 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही जॉईन पण होऊन जाता प्रिलिम झाल्यानंतर. ओके, सो एवढी फास्ट प्रोसेस आहे. सो तुम्हाला काय जास्त सूट होतं बघा. आता बरेचसे विद्यार्थी आहेत, थोडं मी हे जनरल सांगतोय तुम्हाला की जे 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतायत, त्यांनी ॲग्री एमपीएससी दिलेली आहे, आणखीन काही एक्झाम्स दिलेले आहेत, त्यांचं झालेलं नाही आहे, तर तुम्ही थोडं सोसायटीमध्ये बघितला तर बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. गव्हर्नमेंटनं कितीही आकडे लपवावेत किंवा ते मॉडिफाय करून सांगावेत, ही रियालिटी आहे. तुम्हीही बघत असाल, अगदी 100-150 जागांसाठी जे फॉर्म्स आहेत ते 1.5-2 लाख 3 लाख असे पण फॉर्म येतात. आणि ह्याच्यामध्ये असेही विद्यार्थी असतात की ज्यांनी PhD केलेले असते, ज्या एक्झामसाठी बेसिक रिक्वायरमेंट 10वी-12वी असेल किंवा कुठलीही नॉर्मल डिग्री असेल, अशा ठिकाणी PhD धारक असणारा सुद्धा आता अप्लाय करतोय. सो गव्हर्नमेंटमध्ये व्हॅकन्सीज कमी निघत चाललेल्या आहेत आणि अवेअरनेस वाढत चाललेला आहे, साहजिकच कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. अशा ठिकाणी जर तुम्हाला थोडं सेफर वेने जायचं असेल, जिथं दरवर्षी ऍडव्हर्टाईज येते, जिथं कुठल्याही पद्धतीचं कोर्ट मॅटर अजून तरी झालेलं नाही IBPSच्या बाबतीमध्ये आणि वेळेत निकाल लागतात, तर A4 हा एक तुमच्यासाठी ऑप्शन असू शकतो. दुसरं असं की आता तुम्ही A4 ची तयारी करत असाल तर एक वर्षभर A4 करा, म्हणजे A4 ची प्रिलिम्स, A4 ची मेन्स, त्याच्या पलीकडे जाऊ नका. लगेच सर जनरल बँकिंगची पण तयारी करतो, साईड बाय साईड करतो, तुम्ही नक्की करा, पण आता नाही. तुम्ही जनरल बँकिंगचं फॉर्म भरलं पाहिजे का, आता येणाऱ्या जुलै-ऑगस्ट मध्ये भरलं पाहिजे. कशासाठी भरलं पाहिजे, कारण आपली ही जी एक्झाम होते IBPS कंडक्ट करते ती ऑनलाईन स्वरूपात करते. ओके, आपण आता टेस्ट देतो ते आपल्या ऍपमध्ये देणार आहोत किंवा आतापर्यंत आपण पेपरवरती गोल करायला शिकलेलो आहोत, तर तिथं ऑनलाईन एक्झाम असते, आपल्याला तो इंटरफेस माहीत नसतो. बऱ्याचदा आपल्याला खूप हुशार असून सुद्धा, सगळी प्रॅक्टिस केलेली असून सुद्धा हे नेमकं कुठं सबमिट करायचं, पुढं कुठं जायचं, मार्क कसे करायचे, काहीच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तुम्ही पहिल्यांदाच A4च्याच एक्झामला फेस केला तर तिथं गोंधळून जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुमची तयारी असून सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळं A4च्या अगोदर जेवढ्या काय जनरल बँकिंगच्या एक्झाम्स येतील, आपण सगळे ॲग्रिकॉस आहोत, इव्हन कुठलाही डिग्री होल्डर जनरल बँकिंगला अलाउड असतो, इलिजिबल असतो. सो तुम्ही एक 2-3 एक्झाम जरी दिला A4च्या अगोदर तर तुम्हाला तो इंटरफेस समजेल.
तुम्ही गोंधळून जाणार नाही. ओके, लक्षात येतंय? त्यामुळं एक्झाम द्यायची आहे पण अभ्यास A4 साठीच करा. हे का सांगतोय, जसं मी MPSC मध्ये पण बोलायचो, ऍग्री MPSC सेपरेट करणारी लोक आहेत, राज्यसेवा सेपरेट करणारी लोक आहेत, कंबाईंड सेपरेट करणारी लोक आहेत. तुम्ही 1-2 वर्ष कुठली तर एक एक्झाम घेऊन पूर्ण फोकस देऊन त्याची जी काय हायेस्ट स्टँडर्ड आहे अभ्यासाचं ते गाठल्यानंतर तुम्ही इतर एक्झाम साइड बाय साइड करू शकता. पण सुरुवातीलाच म्हटला की मी ही पण गाडी चालवतो आणि ही पण गाडी चालवतो, तर तसं होणार नाही. अजय देवगणचा तो सीन आहे बघा, 2 टू व्हीलर वरती तो उभा राहतो. हे फक्त पिक्चरातच असतं, रिअल लाईफ मध्ये होत नाही. किंवा 2 घोड्यावरती उभा राहून पुढे जायचं, लक्षात येत आहे? तर ह्याच्याने तोंडावर पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एक फाउंडेशन पक्क करा. आपण A4 साठी आलेलो आहोत, तर A4 जोपर्यंत मेन्स होत नाही तोपर्यंत डायव्हर्ट होऊ नका. त्यानंतर तुमची प्रिलिमच्या माध्यमातून असेल, आपण आता ऑलरेडी प्रिलिमचा जो सिलेबस आहे क्वांट रिझनिंग वगैरे इंग्लिश, हे तुम्हाला जनरल बँकिंगच्या लेवलनी शिकवणार आहोत, बरोबर? त्यामुळे तिथं तुमची तयारी होत जाणारच आहे. A4 संपल्यानंतर जेवढ्या काही जनरल बँकिंगच्या समोर एक्झाम येतील पुढच्या वर्षभरामध्ये, पुढच्या A4 पर्यंत, ती तुम्ही टॅकल करू शकता. पण आत्ता डायव्हर्ट नका होऊ. प्रत्येक एक्झाम मध्ये फुल्ली अभ्यास करणारी एक वेगळी गँग आहे. अगेन आय एम रिपीटिंग, जसं बघा राज्यसेवा आणि ऍग्रिकल्चरची पूर्व परीक्षा एकत्र झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा कट ऑफ ऍग्रिकल्चरचा अचानक वाढला. हे का वाढतं? कारण राज्यसेवा करणारे ऍग्रिकल्चरचे स्टुडंट खूप जास्त आहेत, ज्यांनी 2-2दा मेन्स दिलेले आहेत, 2-2दा प्रिलिम क्वालिफाय झालेले आहेत. तर हे ऍग्रिकल्चरला पण टिक करणार, ऍग्रिकल्चरची मेन्स तर देणारच नाहीत, बरोबर, पण प्रिलिमचा कट ऑफ वाढवून ठेवणार. तर हे अशा पद्धतीने होत जातं. त्यामुळे आपल्याला या लोकांशी कॉम्पिटिशन करायचं आहे. A4 सुद्धा आता अशी विद्यार्थी आहेत ज्यांनी मागं 3-3 मेन्स दिलेले आहेत, लक्षात येत आहे? तुम्हाला जर त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचं असेल तर तुम्ही किमान हे 8-9 महिने फुल्ली A4 साठीच दिलं पाहिजे. अगेन आय एम रिपीटिंग, तुम्ही कुणालाही फॉलो करा. आता तुम्ही डेमो बघताय, अजून काही ऍडमिशन घेणार असतील, गरजेचं नाही की बाबा मी म्हणतोय की मीच बेस्ट शिकवतो, मीच भारी घेणार आहे आणि माझ्याशिवाय जगात कोणीच काय चांगलं घेत नाही. तुम्हाला ज्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल त्याच्यावर विश्वास ठेवा, पण एकावरती विश्वास ठेवा, त्यालाच फॉलो करा. ओके, तुम्ही प्रत्येकाच्या 4 स्ट्रॅटेजी घेऊन बसला. मी तुम्हाला काही लाईव्ह एक्झाम्पल पुढे दाखवणार आहोत, ज्या मागच्या आपण IBPSच्या इंटरव्ह्यू पण घेतल्या, त्यामध्ये जे काय मला अनुभव आले, बऱ्याच विद्यार्थ्यांची मी चर्चा केली, तर तुम्हाला मी लाईव्ह किंवा काय म्हणतात त्याला सत्य घटनापै आधारित तसे तुम्हाला झालेल्या विद्यार्थ्यांचे एक्झाम्पल्स पण मी देऊन सांगणार आहे की हा एवढा हुशार असून का सिलेक्ट नाही झाला, किंवा हा ऍव्हरेज असून पण सिलेक्ट का झाला. ओके, सो व्हाय A4 तर तुम्हाला उत्तर मिळालं. एक्झाम डेट्स बघा कधी आहेत. 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स होणार आहे आणि 14 डिसेंबरला मेन्स होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही अगेन MPSCची कम्पेअर केलं तर प्री आणि मेन्स मध्ये 4 ते 5 महिन्याचा डिफरन्स असतो. इथं हार्डली तुम्हाला यावेळी उलट जास्त गॅप आहे. तुम्हाला 1 महिना 1 आठवड्याचा वेळ मिळतोय, तेवढाही वेळ जनरली IBPS देत नाही. म्हणजे आतापर्यंत 25व्या दिवशी प्री झाल्यानंतर 25व्या दिवशी पण मेन्स झालेले आहे. ओके, त्यामुळे असं होत नाही की आधी प्री क्वालिफाय होतो आणि मेन्स देतो. आपण डेली प्री मेन्स दोन्ही क्लासेस घेण्यामागं पण कारण हेच आहे की तुमची जर नोव्हेंबरला प्रिलिम होत असेल तर त्याच्याबरोबर 1 महिना म्हणजे 9 ऑक्टोबरला आपला प्रीचा पण आणि मेन्सचा पण सिलेबस पूर्णपणे संपला असेल. कुठलाही टॉपिक स्किप केला जाणार नाही. म्हणजे एक्सलन्स मध्ये तुम्ही ऍग्री MPSCला असाल, फूड सेफ्टीला असाल, किंवा आता IBPS A4 ला असाल, मला ओपन चॅलेंज आहे की तुम्ही मला दाखवून द्या की हा एक्झामला विचारला जाणारा टॉपिक आहे किंवा सिलेबसचा पार्ट आहे आणि आम्ही घेतलेलं नाही. असं होणं शक्यच नाही. आता आम्ही 6 दिवसच फक्त घेतोय, रविवारची सुट्टी देतोय. पण पुढे जर आम्हाला वाटलं की ऑगस्ट महिन्यामध्ये वगैरे की आता 2 महिने राहिलेत आणि आपल्याला सिलेबस थोडं मागं पुढे होतोय, तर आम्ही रविवारी पण कव्हर करू. आता मी 4 तास घेतोय, त्याच्या अगेन्स्ट आम्ही 6-7 तास पण MPSCला घेतलेला आहे. पण इकडं जनरली गरज पडत नाही, कारण आपल्याला डेट्स खूप आधी माहित आहेत. MPSCला ऍडव्हर्टाईज आज येते, लगे 3-4 महिन्यात प्रिलिम्स असते. ओके, त्यामुळे सिलेबस 100% 1 महिना आधी कव्हर केला जाईल. त्यानंतर तुम्हाला 1 महिना प्रिलिमच्या रिव्हिजनला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा 1 महिना 1 आठवडा मेन्सच्या रिव्हिजनला मिळेल. ओके, ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या फुल लेंथच्या टेस्ट सिरीज होतील, रिव्हिजन बॅचेस होतील. तुमची तयारी सगळ्या पद्धतीनं करून घेतलं जाईल. फक्त ॲटमोस्ट क्रायटेरिया आहे, मी आतापर्यंत 3ऱ्यांदा सांगतोय की तुमचा आमच्यावरती, माझ्यावरती, माझ्या टीमवरती तुमचा ट्रस्ट असला पाहिजे. जर समोरच्या
कोच वरती जर डाऊटफुल असेल तर तो जे सांगतोय ते 100% तुम्ही ग्रास्प करू शकणार नाही आणि तुम्ही हातातलं सोडून पळत्याच्या मागं लागू नये म्हणतात ना, तशा पद्धतीने होईल. जे तुम्हाला इझिली अचिवेबल आहे ते सोडून तुम्ही उगीच बाबा स्वतःवरती किंवा समोरच्या टीचरवरती कॉन्फिडन्स न दाखवता तुम्ही सारखं मटेरियल गायडन्स शोधत राहाल आणि त्यातून काहीच होणार नाही. ओके, सो एक्झाम डेट्स आपण बघितल्या. दुसऱ्या कट ऑफ बद्दल बघा, मॅडमने तुम्हाला प्रिलिम्सचा कट ऑफ सांगितलेला आहे. आपण मेन्स बद्दल बोलू. मेन्स असते 60 मार्काला. 45 मिनिटांमध्ये तुम्हाला 60 क्वेश्चन सोडवायचे असतात. ओके, सो प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मिळतो. आता काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी वन लाइनर यायचे, आता थोडे मिक्स येतात, तुम्हाला मल्टी लाइनर क्वेश्चन्स पण येतात. मग त्यामुळे समजा आता आपल्याकडे इथं 5 पर्याय असतात, सगळ्यांना माहित असेल. जनरली एमपीएससी किंवा कुठल्याही एमसीक्यू एक्झामला 4च पर्याय दिलेले असतात. आयबीपीएस एफओ ला 5 पर्याय असतील आपल्याकडे. ओके, सो जर 5 मल्टी लाइनर असतील, एक एक सिंगल स्टेटमेंट जरी असतील, तर तुम्हाला 5 स्टेटमेंट वाचायचे आहेत आणि तुम्हाला परत खाली विचारलं जाईल की ह्याच्यापैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे. त्यामध्ये पुन्हा मग ए ऑर बी आर ट्रू, ए सी आर रॉंग वगैरे अशा पद्धतीने असेल. हे तुम्हाला वाचायलाच 1 मिनिट जाऊ शकतात. काही क्वेश्चन्स असे पण असतील. ओके, त्यामुळं वन लाइनर काय तुम्ही 100 पण सोडू शकता 45 मिनिटात, पण मल्टी लाइनर क्वेश्चन सोडवू शकत नाही, कारण एका क्वेश्चन मध्ये 5-6 क्वेश्चन तयार होतात. लक्षात येतंय? तर 45 मिनिटं 60. आता तुम्ही जर थोडे मागं चालला तर बघा की कट ऑफ वाढत गेलेला आहे. दोन्ही कारणं आहेत. एक तर अवेअरनेस वाढतच आहे, त्याचबरोबर जागा कमी जास्त झालेल्या आहेत. ओके, 21 ला बघा 884 जागा होत्या, आता हे मागं पुढे होऊ शकतात. काही नेट वरती काही डेटा सुरुवातीचा दिलेला आहे, काही लोकांनी एंडला दिलेला आहे. जागा 2-3 टप्प्यात वाढलेल्या आहेत मागं. ओके, फक्त रेंज लक्षात घ्या. तर त्यावेळी कट ऑफ लागला होता 60 पैकी 22.7. ओके, निगेटिव्ह मार्किंग पण आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क कमी होईल. त्यानंतर 2022 ला बघा सुरुवातीला 707 जागा आल्या, नंतर त्या वाढल्या, तर त्यावेळी 27.5. आता जागा वाढून पण कट ऑफ का वाढला? अगेन दोन्ही कारण, अवेअरनेस वाढतोय, ऍट द सेम टाइम पेपर पण सोपा आला असेल, त्यामुळे पण स्कोरिंग वाढतं, सगळ्यांना चांगले मार्क्स पडतात. त्यानंतर यावेळी म्हणजे आता झालेल्या मागच्या एक्झाम मध्ये 500 जागा होत्या, वाढणार होत्या पण वाढल्या नाहीत. सो साहजिकच कट ऑफ जास्त लागला. पेपर कंपॅरेटिव्हली सोपा होता आतापर्यंतचे जर क्वेश्चन पेपर बघितले तर. त्यानंतर हे जे 60 मार्क आहेत तुम्हाला, तर त्याचं कन्व्हर्जन 80 मार्कात केलं जातं. ओके, म्हणजे समजून चला की 1.13 न गुणलं. ओके, तर 80 मार्कामध्ये कन्व्हर्जन केलं जाईल. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू 100 मार्काचा असेल तर त्याचं कन्व्हर्जन 20 मार्कामध्ये केलं जाईल. आता हे 100 वगैरे सोडून द्या, जनरली सांगताना आपण 20 पैकी सांगतो. तर हे दोन्ही ऍड करून 100 पैकी फायनल कट ऑफ बघा, म्हणजे या मार्काला पोस्ट मिळालेले आहे 66.67. म्हणजे एक रफ कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर इंटरव्ह्यूवरती डिपेंडंट राहायचं नसेल, आता मागच्या वेळचे जर 2022 म्हणजे मी इयर घेतो, इथं पण गोंधळ आहे बऱ्याच ठिकाणी. 22 म्हणजे काही लोक ऍडव्हर्टाईज ज्या वर्षी आलं ते धरतात आणि समजा जानेवारी महिन्यात एक्झाम गेली असेल तर पुढचं वर्ष येतं, मग 23 मध्ये एक्झाम झालेली असते किंवा इंटरव्ह्यू 23 मध्ये झालेला असतो. तर आपण 22-23 लक्षात घेऊ, मागचं वर्ष 23-24. तर याच्यामध्ये बघा की इंटरव्ह्यूला ऑन अँड ऍव्हरेज मागच्या वेळी अगदी ऍव्हरेज जरी असेल तरी त्याला 20 पैकी 15च्या पुढे मार्क्स होते, आणि खूप चांगला इंटरव्ह्यू दिला असेल तर अगदी त्याला 17-18 पण दिलेले आहेत, एखादा एक्सेप्शन 19 पण असेल. हे मागच्या वेळेचं आहे. यावेळी पण बऱ्यापैकी मार्क दिलेत, पण एक 2-3 पॅनल असे होते, मी पुण्यातला किस्सा सांगतोय तुम्हाला, की ज्यांनी ऍव्हरेज मार्क 11 पण दिलेले आहेत, काहींना 10 पण दिलेले आहेत, आणि खूप जो बेस्ट आहे त्यांना 14-15 मार्क दिलेले आहेत. तर हे व्हॅरिएशन होऊ शकतं. हा लकचा पार्ट आहे, आपल्याला कुठला पॅनल येईल किंवा त्या वर्षी किती मार्क्स देतील. आपण लोएस्ट धरून चालू की तुम्हाला 11च मार्क पडणार आहेत. ओके, ह्याच्यातून 11 वजा केलं तर बघा किती येत आहे, 55 मार्क. आता हे 55 80 पैकी आहेत, म्हणजे 60 पैकी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारणपैकी तुम्हाला 41-42 मार्क 60 पैकी पाहिजेत. त्याचं कन्व्हर्जन 80 मध्ये केलं तर 56 मार्क होतील. प्लस तुमचे इंटरव्ह्यू 10 जरी धरले, 11 धरले तरी 67 मार्क झाले. आता हे मी बेसिक सांगतोय तुम्हाला की 60 पैकी तुम्हाला मोर दॅन 40 मार्क्स पाहिजेत. म्हणजे 29चा जरी कट ऑफ लागला तर तुम्हाला लीड जे आहे ते 12-13चं पाहिजे.
असे कितीतरी विद्यार्थी होते, 35-36 वगैरे होते. आता त्यांचं तर या रेंजमध्ये झालंच नाही, 15-16 इंटरव्ह्यूला पडून पण नाही झालं. लक्षात येतंय? त्यांना अगदी 18-19 पडायला पाहिजे, पण यावेळी तसे मार्क्स दिलेले नाहीत. सो इंटरव्ह्यू हे आपल्या हातात नसतं. तुम्ही कितीही बेस्ट प्रिपरेशन करून गेला तरी काही नाही. सो इंटरव्ह्यूला एक नॉर्मल प्रोसेस असते. तुम्ही सिली मिस्टेक्स करायचे नाहीत. तुम्ही कॉन्फिडंट असलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी प्लीजिंग वाटलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरती स्ट्रेस नाही दिसलं पाहिजे, आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही तिथं न घाबरता, न लाजता, कुठलंही डिप्रेशन चेहऱ्यावरती न दाखवता सॉरी सर मला माहित नाही, इतकं ते स्वच्छपणे सांगता आलं पाहिजे. एवढ्या बेसिक जरी गोष्टी तुम्ही फॉलो केला तरी ॲव्हरेज मार्क तरी गॅरंटी मी देऊ शकतो. ओके. बाकी काही ना अवघड प्रश्न विचारतील, काही ना सोपं विचारतील, पण तुम्ही जर काही ब्लंडर केला नाही, म्हणजे ह्या कॅन्डिडेट A4च्या लायकीच नाही असलं काही उत्तर तुम्ही दिला तर तुम्हाला एकदम 20 पैकी खाली मार्क देतील. तुम्हाला किती का मेन्सला असेल ना तुम्हाला एंट्री मिळणार नाही. पण एक ऑन अन ॲव्हरेज प्रोसेसनं आपण गेलो, एक दोन मॉक इंटरव्ह्यू दिला तरी प्रचंड तुमच्या इंटरव्ह्यू देण्याच्या कॅपॅसिटीमध्ये फरक पडतो. त्यामुळं इन जनरल सांगतोय की इथं आपल्या हातात ॲव्हरेज मार्क धरायचे. तुमच्या हातात काय आहे? मेन्स आहे, आणि मेन्सला एक प्रोसेस आहे. तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केला की तुम्ही काढू शकता. सो इथं जरी मी म्हटलं की 42 हे, तरी तुमचं जे टार्गेट आहे ते 60 पैकी तुमचं टार्गेट हे 50च्या वरच पाहिजे. ज्यावेळी आपण म्हणतो की ऑल इंडिया मला फर्स्ट यायचं आहे त्यावेळी कुठंतरी आपण टॉप 10 मध्ये येईन, बरोबर? तर हे तसं असतं. ज्यावेळी तुम्ही कधी 50-52चं टार्गेट ठेवाल तर कुठे तुम्ही 42-45च्या जवळ याल. लक्षात येतंय? अगदी 0.25 मार्कांनी पण पोस्ट गेलेले माझ्याकडे स्टुडंट आहेत. तर लक्षात घ्या, 0.25 मार्कांनी गेल्यानंतर अख्खं एक वर्ष तुम्हाला रिपीट करावं लागणार आहे. मी मागच्या वेळी इंटरव्ह्यू दिलतो, मग माझी प्रिलिम अशीच निघाल नाही, तसं होत. 23-24ची जी ही प्रिलिम्स होती तर याच्यामध्ये असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे मेन्सला क्वालिफाय नाही झाले, ज्यांनी ऑलरेडी 3 वेळा मेन्स दिली होती A4ची. त्यामुळे हे अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्ही कुठल्याही स्टेजला असं म्हणू शकत नाही मी 3 वेळा प्रिलिम्स क्वालिफाय झालोय, चौथ्यांदा पण होईलच. तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. मग ही 0.25 नंतर सगळी ही प्रोसेस पुन्हा रिपीट करणं मेंटली खूप एक्झर्शन असतं. त्यामुळे जे काय करायचं आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये करायचं आहे. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढणं हे काय रॉकेट सायन्स नाही, किंवा जगामध्ये तुम्ही पहिलीच व्यक्ती नसणार आहे ज्यानं पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढली. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला भेटतात कोण? आपल्याला असे सिनियर्स भेटतात की जे 3-3, 4-4 वर्ष ज्यांनी एक्झाम केलेली असते पण पोस्ट निघत नसते. मग ते सांगतात नाही रे यार टफ होतं, IBPS पॅटर्न बदलला. भावाने मागच्या वेळी जो अभ्यास केला त्याच्यापेक्षा यावेळी काय बदल केला? मागच्या वेळी ज्यावेळी परीक्षा दिलता त्यावेळी त्यानं स्वतःचं अनालिसिस केलं का? मी सिली मिस्टेक जास्त केलेत का? पाठांतर माझं कमी पडलंय, जिथं फॅक्च्युअल डेटा होता तो मला आठवलं नाही का? कन्सेप्ट मध्ये जरा ट्विक केलं की मी फसलो, किंवा पर्टिक्युलर सब्जेक्ट्स मध्ये 4 क्वेश्चन आले ते मला एकही नाही सोडवता आलं, जिथं 2 तरी आले पाहिजे. असं त्यांना काय अनालिसिस केलेलं असतं का? काही नसतं. आपल्याला ब्लेम दुसऱ्यावरती टाकायला आवडतं. 4 वेळा आपण आपल्याला अभ्यास करून जर आपण इंटरव्ह्यूला जात नसो किंवा फायनल सिलेक्शन होत नसेल 4 वेळा अटेम्प्ट देऊन पण, तर काही प्रिपरेशन मध्ये लॅक्युना आहेत हे मान्य करणं खूप अवघड जातं. त्यात तुम्ही ज्युनियर असता, त्यांच्यासमोर कसं मान्य करायचं हा एक मुद्दा. मित्रासमोर, मोठ्या सिनियर समोर तर एक वेळ मान्य करेन, माझ्यासमोर मान्य करतील. त्यामुळं हे लक्षात घ्या की पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट निघू शकते, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही खूप सिस्टमॅटिकली आणि आम्ही सांगाल तशा पद्धतीनेच अभ्यास केला पाहिजे. मला एंटोमॉलॉजी आवडतो, मला एक्सटेन्शन आवडतं, एक्सटेन्शन सगळ्यांनाच आवडतं, हो रे, सोपं आहे. पण मागच्या 5 वर्षामध्ये एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स वरती एखादा क्वेश्चन किंवा तो पण विचारतच नसतील तर तुम्ही मला आवडतो म्हणून त्याचा खूप जास्त अभ्यास करण्यात काय अर्थ आहे का? आणि ज्याच्यावरती कन्सिस्टंटली आपण त्याच्यावरती पण येऊ पुढच्या ह्याच्यामध्ये, कन्सिस्टंटली जर प्रश्न विचारत जास्त असतील आणि तोच पोर्शन मी हे करत नाही आहे, मला एखादा पोर्शन अवघड जातोय, मला जेनेटिक्स अवघड जाते तर मी कधीच बघणार नाही, तर साहजिकच तुम्हाला अगेन तिथे काही PhD करायची नाही. समजा 4 क्वेश्चन्स एखाद्या एक्झामला विचारले जेनेटिक्सला, 2 क्वेश्चन तर यायलाच पाहिजेत, इतकं सिंपल असतील, मग तेवढं तरी प्रिपरेशन तुमचं पाहिजे ना. मग याच्यामध्ये होतं काय, मी 10वीला बोर्डात होतो, 12वीला पण बोर्डात आलो, मी गव्हर्नमेंट कॉलेजला होतो, किंवा मी आमच्या कॉलेजमध्ये टॉपर होतो, मी GS होतो आणि 4 वर्ष टॉप केले भावानं. मग हे इथं नाही चालत.
एक्झाम स्पर्धा परीक्षेची रिक्वायरमेंट आणि तुमचा अभ्यास हे प्रत्येक वेळी मॅच झालंच पाहिजे असं नाही. तुम्ही आतापर्यंत अकॅडमिकला ते मार्क मॅच होत होतं, तुम्हाला मार्क्स पडत होते, तुम्ही टॉपर होता. आता तीच स्ट्रॅटेजी इकडे फॉलो होईल असं नाही. इथं एक्झाम ओरिएंटेडच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ओके, सो हे एक जस्ट तुम्हाला टार्गेट देण्यासाठी की 50 अँड अबाउव टार्गेट ठेवा, मग कुठेतरी तुम्हाला अबाव 42 वगैरे पडतील, ज्याच्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू वरती डिपेंडंट राहावं लागणार नाही. कारण इंटरव्ह्यू मध्ये काही होऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला IBPS एफओचं तर सांगितलंच की 1-2 पॅनल होते, मार्क देत नव्हते. त्यांचा हायेस्ट मार्क 15 आहे, एखाद्याला 16 दिला असेल, खूपच त्यांना आउटस्टँडिंग वाटला. दुसऱ्या पॅनलने समजा 18-19 पण मार्क दिले असतील तर, किंवा MPSC ला आपण बघितलंय की सकाळच्या सेशनला फ्रेश ज्यावेळेस पॅनल मेंबर पण असतात, खूप छान इंटरव्ह्यू झाले, 20-20 मिनिटं इंटरव्ह्यू घेतला, आणि संध्याकाळी तो असं बसालाय तोपर्यंत त्याला 4 प्रश्न विचारले, ठीक आहे जावा तुम्ही. म्हणजे त्याला तो अजून इंटरव्ह्यूच्या मोडमध्ये पण गेला नाही. मग एखाद्याला सकाळच्या सेशन मध्ये एखाद्याला 15 क्वेश्चन विचारले असतील, समजा 5 क्वेश्चन नसतील पण आलं, पण 10 क्वेश्चनचं उत्तर त्यानं दिलंय, म्हणजे ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटी सगळ्या एरियाला टच झाल्यामुळे त्याला चांगला परफॉर्म करता आलं. इथं संध्याकाळी समजा आणायचे 4च क्वेश्चन विचारलेत आणि 3 क्वेश्चन तर तुम्हाला आलेच नाहीत, तर त्याच्यात तुमची काहीच चूक नाही आहे ना. तुम्हाला सगळ्या एरियामध्ये टेस्ट केलेलंच नाही आहे. 4 क्वेश्चन पण एकाच रिलेटेड कुठल्या तरी सब्जेक्ट वरती आले असतील समजा, तर हे असं होऊ शकतं. हे आपल्या हातात नसतं, लक्षात घ्या. पण मेन्स आपल्या हातात आहे. ओके, सो टार्गेट मोर दॅन 50. पुढचा आता स्ट्रॅटेजी बद्दल बोलू. अभ्यास कसा केला पाहिजे, 4-5 पॉईंट वरती बोलतोय. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच का पाहिजे, मगाशी तुम्हाला मी सांगितलं, मी बोर्डात आहे, मी एवढा हुशार आहे, तेवढा हुशार आहे. त्यानंतर दुसरं, अभ्यास करताना 2 फ्रंटवर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. एक आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नंतर फॅक्च्युअल डेटा. तिसरं, रिव्हिजनला आपण 1 महिना देतोय. मग रिव्हिजन कशा पद्धतीनं करायची, काय करायचं. त्यानंतर MCQ, प्रॅक्टिस का करावी किंवा नाही केली पाहिजे, का केली पाहिजे, वगैरे वगैरे. आणि सगळ्यात शेवटी स्टडी मटेरियल, म्हणजे तुम्ही क्लास लावा किंवा नका लावू, पण ह्या स्ट्रॅटेजीनं अभ्यास करा. जर तुमच्यामध्ये तेवढी कमिटमेंट असेल, तुमची तेवढी कन्सिस्टन्सी असेल आणि हे वर्ड टू वर्ड तुम्ही फॉलो करत असाल, तर तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण पोस्ट काढू शकता. एक एक बघू आपण. पहिला आहे एक्झाम ओरिएंटेड अप्रोच. आता हे का गरजेचं आहे, आता मी तुम्हाला A4 बद्दल स्पेसिफिकली सांगतोय. ठीक आहे, जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण हे लागू आहे, पण A4 बद्दल मी सांगतो की फिक्स्ड सिलेबस नाही. मला असं नोटिफिकेशन दाखवा की याच्यामध्ये एवढा सिलेबसचे पॉईंट दिलेत, जसं आपल्याला ऍग्री MPSC ला आहे किंवा जनरल MPSC ला आहे. तुम्हाला आता ऍग्री MPSC ला 13 पाण्याचा सिलेबस आहे, जो आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कन्वर्ट केला. तर पॉईंट आहे, त्या पॉईंटला धरूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण इथं आपल्याला तसा फिक्स सिलेबस नाही. इथं आपल्याला माहित आहे की वीड सायन्स वरती क्वेश्चन विचारतात, ॲग्रोनॉमी वरती क्वेश्चन विचारतात, फिशरीला अलीकडे खूप जास्त क्वेश्चन विचारायला लागलेत. ओके, त्या पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत. सो याच्यामध्ये सिलेबस आपण तयार केलाय, असं IBPS न फिक्स हेच सांगितलेलं असं नाही. त्यामुळं तुम्ही मगाशी जसं सांगितलं की मी एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स आवडतं मला, किंवा एंटॉमॉलॉजी आवडतं, माझी MSc आहे, मी आता PhD ला ऍडमिशन घेतलंय, तर जरा डीप मध्ये करतो, काहीच गरज नाही. 1-2च प्रश्न येत असतील तर तुम्ही किती डीप मध्ये गेला तरी तुम्हाला ते एकच येणार आहे ना. तो एफर्ट्स तुमचा जो वीक सब्जेक्ट आहे तिकडे लावा. सो त्यामुळे सिलेबस माहीत असला पाहिजे, कुठल्या सिलेबस वरती मागचे 4-5 वर्षामध्ये प्रश्न विचारले जातात, आपण त्याच्यावरती येणार आहे, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, त्यानंतर वेटेज. आता जनरली बघा, जे ऍग्री MPSC किंवा बाकीकडे तुम्ही बघितला किंवा ऍग्रिकल्चरचा कुठला एक्झाम घेतला, तर तिथं प्रत्येक ह्याच्यासाठी वेटेज दिलेला आहे. जसं ऍग्री MPSC मध्ये फूड सायन्सला समजा किंवा होम सायन्सला 4 मार्काला आपल्याला ऑब्जेक्टिव्हला होतं, डिस्क्रिप्टिव्हला काय तसं वेटेज नाही दिलं, तर मग तिथं 2च MCQ विचारणं अपेक्षित आहे. तसं इथं वेटेज पण दिलेलं नाही आहे की ॲग्रोनॉमीला एवढा असेल, ह्याला एवढा असेल. त्यामुळे प्रत्येक वेळी हे वेटेज बदलत गेलेलं आहे. आतापर्यंत जे ट्रॅडिशनल सब्जेक्ट होते, जसं आता एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी, एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स, तर ह्याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न आले पाहिजेत, पण तसं नाही आहे. मागच्या 4-5 वर्षात बघितला तर एखादं वर्ष असं आहे की एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स वरती 0 क्वेश्चन्स आहेत, पॅथ वरती 0 क्वेश्चन्स आहेत किंवा एकच क्वेश्चन आहे, एंटॉमॉलॉजी वरती पण एकदम क्वेश्चन्स कमी आहेत. सो हे वेटेज पण बदलत चाललेलं आहे. हे का बदलत चाललेलं आहे, जागा तेवढ्याच आहेत. 10 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही आधी गेलं तर कॉलेजेसमध्ये, मी ज्यावेळी डिग्रीला होतो किंवा MSc ला होतो, त्यावेळी
बँकिंग करणारी जी गँग होती ती एक फिक्स होती, किंवा ज्याला एमपीएससी 1-2 अटेम्प्ट नाही झालं तर तो बँकिंगला शिफ्ट व्हायचा, आणि तो शिफ्ट झाला याचा अर्थ बँकिंगला सिलेक्शन झालं. इतकं सोपं होतं. आता 10-15 वर्षापूर्वी प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या पण कमी होती. जी काही मुलं असतील त्यांना बँकिंगच्या अशा एक्झाम दरवर्षी होतात हेही माहीत नव्हतं. त्यावेळी इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या नव्हत्या. म्हणजे मी पहिल्यांदा एमपीएससी आणि युपीएससीचा एक्झाम दिली 2010ला. तर आम्ही पोस्टाने फॉर्म पाठवलेत आयोगाला, बरोबर. आता इतका अवेअरनेस इंटरनेटमुळे आलेला आहे की ऑन ॲव्हरेज सांगतो, म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण आपण घेऊ की दरवर्षी अराउंड 15,000 ते 16,000 विद्यार्थी ॲग्रिकल्चर अँड अलाइड स्ट्रीमचे पासआउट होतात दरवर्षी. ह्याच्यातले मी सांगतो ऍटलिस्ट निम्मे विद्यार्थी तरी एफओ देतात. हे का आहे? कारण एक्झाम कन्सिस्टन्सी आहे. समजा या वर्षी माझं नाही झालं तरी पुढच्या वर्षी ऍड आहे, त्यामुळे ह्या अभ्यासाचा उपयोग मला पुढच्या वर्षीच होणार आहे. सो मागच्या 10-15 वर्षामध्ये प्रचंड याच्यामध्ये स्पर्धा महाराष्ट्रात तर झालीच, पण ऑल इंडियाला पण झालं. तसंच बाहेर पण प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या वाढली, अवेअरनेस वाढला. कोरोना नंतर तर ऑनलाईन क्षेत्रात बरेचसे क्रांती झाली. हे डिजिटल बोर्ड वगैरे सगळं कोरोना नंतर आलेलं आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे. ओके, सो याच्यामध्ये झालं असं की आधी समजा 10% कॉम्पिटिशन असेल तर आता 100% कॉम्पिटिशन आहे. मग आता ह्याच्यातून फिल्टर जर लावायचं असेल तर दरवर्षी फिक्स सिलेबस, फिक्स वेटेज असं असेल तर मग खूपच एखाद्या मार्काला खूप लोक असतील, फिल्टर करणं, लोकांना चूज करणं अवघड जाईल. त्यामुळे आयबीपीएस काय करते, दरवर्षी काहीतरी पॅटर्न बदलायचा. ह्या वर्षी ह्याला वेटेज जास्त आहे त्याला कमी करायचा. जो निग्लेक्टेड सब्जेक्ट आहे, विद्यार्थी समजतील की अरे हा मायनर सब्जेक्ट आहे विचारला नाही जात, तर त्याच्यावरती मग 4-5 क्वेश्चन टाकून द्यायचे. ओके, तर हे केल्यामुळे काय होईल, ज्याचा ओव्हरऑल अभ्यास असतो तो याच्यातून तग धरतो. जो नॉर्मलाइज आहे, जो फक्त हे असंच आहे मी एवढंच करतो आणि जातो, तर पॅटर्न बदलला तर मग त्याला अवघड जातं. आणि हे सगळ्या क्षेत्रात होतंय. तुम्ही जर विस्तार अधिकारी झेडपीचं जर बघितलं, आयबीपीएस ने घेतली एक्झाम, सेम ऍग्री एमपीएससीचा कॉपी पेस्ट सिलेबस होता, त्याचा पण 12 पानी काहीतरी होता सिलेबस. इव्हन मी सुद्धा रेकॉर्डेड बॅच घेतली होती, टेस्ट सिरीज घेतली होती, सिलेबस तोच आहे म्हणून मी ऍग्री एमपीएससीच्या लेवलचे सगळे टेस्ट सिरीजला क्वेश्चन दिले. एकदम सोपा क्वेश्चन्स आले, एवढे सोपे की म्हणजे तो सिलेबसला जस्टिफायच नाही करू शकत. ह्याच्या उलट कृषी सेवकला, आता कृषी सेवकला आपण विचार केला की डिप्लोमा लोक मिनिमम क्रायटेरिया आहे, त्यांचा सिलेबस आहे, क्वेश्चन सोपंच विचारतील. कुणी तुमच्यापैकी कृषी सेवकचे एक्झाम दिला असेल तर बघा की क्वेश्चन्स हे ऍग्री एमपीएससीच्या लेवलनी पण काही क्वेश्चन्स विचारले, सगळेच नाहीत पण ऍटलिस्ट एक 30-40%. मग ज्यांनी ऑलरेडी एफओ दिलेला आहे किंवा ऍग्री एमपीएससीचे मेन्स दिलेले आहेत, 95% सिलेक्शन कृषी सेवक मधले एकतर एफओ दिलेले होते किंवा ऍग्री एमपीएससी दिलेले होते. फक्त 5% डिप्लोमा वाले आहेत. म्हणजे हे का होतं, कारण मग पॅटर्न अशा पद्धतीने बदलत चाललेलं आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. कृषी सेवकचं पण 10-15 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. कृषी सेवकला बरेच विद्यार्थी प्रेफरन्स पण द्यायचे नाहीत, मी एमपीएससीच करतो हेच करतो. अगेन पॉप्युलेशन वाढलं, कॉलेजेस वाढले, रोजगार महत्वाचा आहे, आज ही पोस्ट घेतो पुन्हा अभ्यास करतो, सेफ मार्ग आहे, त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक एक्झाम देतोय. ओके, सो वेटेज आहे हे दरवर्षी बदलत जातं. दुसरं रिपिटेशन्स, जे आपल्याला ऍग्री एमपीएससी डिग्रीला आपल्याला माहित आहे. आपण काय करायचो डिग्रीला, 1 नाईटचा अभ्यास करत असताना मागचे 3-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर घेतो. सॉइलचा असेल तर टेन्शिओमीटर, सॉइल मॉइश्चरला रिकाम्या जागा किंवा जोड्या जुळवा, त्यातलंच निम्म रिपीट व्हायचं, क्वेश्चन्स पण रिपीट व्हायचे, त्यामुळे 1 नाईट करून पण आपण पास व्हायचो. तसं एफओच्या बाबतीत नाही. एकतर फक्त 60 क्वेश्चन्स विचारतात एवढ्या मोठ्या सिलेबसला, त्यामुळे त्यांना रिपीट करायची गरजच लागत नाही. हेच तर तुम्ही एमपीएससीला गेला, पॉलिटी विषय घ्या, एमपीएससी म्हणजे राजशास्त्राला गेला तर आता मागच्या 10 वर्षापूर्वी एमपीएससीने ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह केले त्याच्या अगोदर कंबाईन ऑब्जेक्टिव्ह होते, त्यानंतर 10 एक्झाम झाल्या कंबाईनच्या, राज्यसेवा पूर्व झाली, राज्यसेवा मुख्य झाली, बरोबर. ह्याच्यामध्ये एवढे क्वेश्चन पेपर तयार झालेत, तुम्ही पीवायक्यू जरी पॉलिटीचे केला तरी 70% तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही एक्झामचे क्वेश्चन सुटतील. तसं इथं आहे का, फक्त 60च हे आहेत, परत पेपर बाहेर पण देत नाही. जे काही पेपर आहेत ते मेमरी बेस्ड आहेत, लक्षात येतं. त्यामुळे रिपिटेशनची शक्यता कमी होते. म्हणजे मी असं म्हणत नाही की एकही क्वेश्चन रिपीट होत नाही, 60 पैकी एक 5-6 क्वेश्चन रिपीट होऊ शकतात, पण हे प्रमाण बाकीच्या एक्झाम पेक्षा खूपच कमी आहे. ओके, आणि दुसरं करंट ओरिएंटेड, जसं आता बघा ऍग्रिकल्चर डिग्रीचा सिलेबस घ्या किंवा इव्हन कृषी सेवक वगैरे बघितला तर काही ठरलेला पॅटर्न आहे. सॉइल मॉइश्चर मध्ये ह्याच्यावर विचारा,
अॅनिमल हजबंडरी मध्ये ह्याच्यावर विचारा, इकडे फुले त्रिवेणीवरती क्वेश्चन टाका, हे ठरलेलं आहे. IBPS मध्ये तसं नाही. म्हणजे IBPS मध्ये क्वेश्चन्स येताना पण त्याला करंट अप्रोच दिला जातो. म्हणजे आता नॅनो युरिया जर समजा किंवा नॅनो DAP जर ह्याच्यामध्ये असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुमचा प्रश्न स्टॅटिक मधूनच घेणार, पण त्याच्याशी रिलेटेड असेल. किंवा काही पोर्शन असतात, 3-4 क्वेश्चन असतात ते ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स, ऍग्रिकल्चर स्कीम्स वरती विचारतात. हे डायनेमिक आहे, दरवर्षी नवीन नवीन स्कीम येत जातील, बरोबर आहे. सो या सगळ्या गोष्टी असल्यामुळे एक्झाम ओरिएंटेड तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. तुम्ही स्वतःला सॅटिस्फाय करण्यासाठी जर अभ्यास करत असाल किंवा मला ऍग्रिकल्चर मध्ये तज्ञ व्हायचं आहे म्हणून तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्ही चुकीच्या जागी आहात. तर तुम्ही बेटर वे MSc PhD करा. तुम्हाला जर अकॅडमिकली स्ट्रॉंग व्हायचं असेल, तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला माहीतच पाहिजे की कशाला वेटेज द्यायचं आहे, काय स्किप करायचं आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये कसा जास्तीत जास्त इफिशियंटली करून मला मार्क्स वाढवायचे आहेत. ओके, सो वेटेज बघा. आता याच्यामध्ये काही सिलेबसचा पोर्शन आहे, जसं आता मॅन्युअर्स फर्टिलायझर्स हे सॉइल सायन्स मध्ये पण घेऊ शकतो, ॲग्रोनॉमी मध्ये पण घेऊ शकतो, न्यूट्रिएंट आपण दोन्हीकडे घेऊ शकतो. त्यामुळे वेटेज थोडं कमी जास्त होईल. तुम्ही म्हणाल सर ह्या वर्षी एवढेच क्वेश्चन चालते, आता मी ज्या सब्जेक्टला जो टॉपिक धरलाय त्यानुसार मी काढलेला आहे. ओके, सो ॲग्रोनॉमी मध्ये बघा सगळ्यात जास्त जर आता तुम्ही मागच्या 4 वर्षाचं मी अनालिसिस केलंय, सगळ्यात जास्त जर तुम्ही क्वेश्चन्स काढले तर कशात येतात, HDS मध्ये येतात. ओके, ॲनिमल हजबंडरी डेअरी सायन्स जवळजवळ 36 क्वेश्चन्स आलेले आहेत. कंपॅरेटिव्हली सिलेबस कमी आहे ॲग्रोनॉमी आणि सॉइल्स पेक्षा. ॲग्रोनॉमी मध्ये सगळं तुम्हाला ॲग्रोनॉमीचे कन्सेप्ट प्लस मेजर क्रॉप्स करावे लागतील. हॉर्टिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चरचे सगळे बेसिक कन्सेप्ट प्लस हॉर्टिकल्चर क्रॉप्स करावे लागतील. त्याच्या कंपॅरिझन मध्ये वेटेज सिलेबस खूपच कमी आहे पण वेटेज जास्त आहे. त्यानंतर ॲग्रोनॉमी इन्क्लुडिंग वीड आणि हॉर्टिकल्चर हे साहजिकच सिलेबस मोठा आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जातात, हे तरी आपल्याला केलंच पाहिजे. त्यानंतर सॉइल सायन्सचा पोर्शन आहे. सॉइल सायन्सला यावर्षी खूप जास्त प्रश्न विचारले गेले. अगेन इथं मी तुम्हाला सांगितलंय मॅन्युअर फर्टिलायझर न्यूट्रिएंट मी सॉइल मध्ये धरलेलं आहे, ते ॲग्रोनॉमी मध्ये धरलेलं नाही. तर 11 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आता ते सोडून बघा जेनेटिक्स पोर्शन कंपॅरेटिव्हली कमी आहे. यावर्षी काहीच नव्हतं, मागच्या वर्षी 4 क्वेश्चन विचारले गेले होते. मग मागच्या वेळेचा पॅटर्न बघून एखादा जर गेला असेल की जेनेटिक्सच करूया, बाकीचं हे स्किप करूया ते स्किप करूया, तर यावेळेस क्वेश्चनच नाही आहेत. हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय, तुम्हाला सुरुवात करताना कळावी की कशावरती जास्त क्वेश्चन्स विचारतात. हे असंच फॉलो झालं पाहिजे असं आहे का, तर नाही. आपण पूर्ण ह्या कोर्समध्ये 6 महिने जे काही आपली बॅच चालणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट इन डेप्थ कव्हर केले जातील, लक्षात येतं. त्यामुळे उद्या एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स वरती जरी क्वेश्चन जास्त आले किंवा करंट वरती जरी जास्त आले तरी तुमची मानसिक तयारी किंवा तुमच्याकडे तसं मटेरियल, तुमचं रिव्हिजन त्या विषयाचं हे कंपल्सरी झालेलं असेल, लक्षात येतंय. फक्त तुम्हाला मी एक आयडिया देतोय की कशा पद्धतीने क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यानंतर एंटॉमॉलॉजीला बघा 4-2-2 आलेले आहेत. सेरिकल्चर, आता सेरिकल्चर, ॲपिकल्चर, फिशरीज किंवा फॉरेस्ट्री, आता अगेन फॉरेस्ट्री काही जण ॲग्रोनॉमी मध्ये पण ऍड करतात, इथं सेपरेट दाखवलेलं आहे. तर हे सिलेबस खूपच छोटे आहेत, सेरिकल्चर, फिशरी वगैरे तुम्ही हार्डली 2-2 दिवसात पण करू शकता, एवढे छोटे सिलेबस आहेत, म्हणजे पूर्ण वाचून एकदा लेक्चर झाल्यानंतर. तर त्यामध्ये बघा मग तुम्हाला अगदी 3-2 कधी कधी 4 पण क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला कंपल्सरी हे टॉपिक्स आहेत हे करायचेच आहेत आणि ह्याच्यानंतर आपल्याला मायनर टॉपिक्स कडे पण लक्ष द्यायचं आहे, लक्षात येत आहे. एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स बघा मागच्या 4 वर्षात दोन्ही सब्जेक्टला मिळून 2 क्वेश्चन, एक क्वेश्चन, यावर्षी तर क्वेश्चनच नाही, लक्षात येत आहे. तर हे सोडून पण आणखीन छोटे मोठे टॉपिक आहेत. सीटेक पण टॉपिक छोटा आहे. एक जरी क्वेश्चन येत असेल तरी जस्टिफायबल आहे, कारण सिलेबस एकदम छोटा आहे. विचारून काय विचारणार, तिथल्या तिथंच आहे. जर्मिनेशन पासून मग सीडचे टाइप्स, त्याला टॅग कुठले वापरायचे, लक्षात येत आहे. मला याच्यातून सांगायचं असं आहे, आपलं टार्गेट काय आहे, 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्क्स मिळायचे. ह्याचा अर्थ दुसऱ्या बाजूने बघितलं निगेटिव्हली तर काय की 10 क्वेश्चन तुम्हाला येणार नाहीयेत, बरोबर. मग पोरांना काय असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे आपल्याला येणार नाही त्याच्याबद्दल एक क्युरिओसिटी असते. मग फिशरीला सर या वर्षी 4 क्वेश्चन आलते, मग ह्याच्यातले हा क्वेश्चन कुठला आलता सांगा बघू. गरजच नाही त्या प्रश्नाची. तुला जर 4 पैकी 2 किंवा 3 जरी सोडवता आलं तरी तू 50च्या वर स्कोर जाणार आहे. त्यामुळे जिथं आपल्याला माहित आहे की हा सोर्स आहे, असा अभ्यास करायचा आहे आणि अशा पद्धतीने अभ्यास केला की आपल्याला मोर दॅन 45 मोर दॅन 50 पडणार आहे, तर ते फॉलो करूया ना. एखादा क्वेश्चन कुठून, समजा मी पेपर सेटर असेल,
मी हॉर्टिकल्चरमध्ये MSc झाले, तर मला दाखवायचं आहे ना मी खूप तज्ञ आहे, मी IRI दिल्लीला MSc केले आणि मी माझी मोर स्पेसिफिक पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये MSc झालेले आहे. तर मी क्वेश्चन एक असा टाकेन की ज्याच्यातून बघ कुणालाच नाही आला पाहिजे. मग माझ्या अपेक्षाच असं आहे की कुणालाच नाही आला पाहिजे. मग तुम्ही त्या एक्झामला पण तिथं काटाकूट करण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला क्वेश्चन वाचल्या कळायला पाहिजे की हा मला येत नाही आणि माझा चांगला अभ्यास आहे. मला येत नसेल तर 99% विद्यार्थ्यांना येतच नाही, हा कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मी ज्यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो, मी अगदी JRFचा अभ्यास करताना पण हॉर्टिकल्चरला एखादा क्वेश्चन आला, हा मला नाही आला तर मी डॅम शुअर होतो की देशात कुणालाच येणार नाही, कारण मी तेवढा हॉर्टिकल्चर JRFचा अभ्यास केलाय. तर या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवावं लागेल, तेवढे तुम्हाला कष्ट करावे लागतील. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी जर फोन केला तर मी त्याला सांगेन नाही तू कमी करतोय, टाइमपास करतोय, अजून जरा अभ्यास वाढव. ऑफलाईनला तुम्ही समोर असाल तर मला कळणारच आहे कोण किती अभ्यास करायलाय. मी एका दुसऱ्या वेळी तुम्हाला झापेन, पण शेवटी तुम्हाला इनर डिझायर पाहिजे ना. तुम्हाला आत कुठंतरी दुखलं पाहिजे, खुपलं पाहिजे की नाही मला करायचंच आहे. राईट. मी तुम्हाला आणून बसवू शकतो लायब्ररीत, मी तुमच्या वतीनं वाचू नाही शकत ना, तुमच्या वतीनं ग्रास्प नाही करू शकत, ते तुम्हालाच करायचं आहे. ओके. सो जे मेजर सब्जेक्ट्स आहेत ते जरी तुम्ही फॉलो केले तरी तुम्हाला अबाव 40 पडतात. मायनर तरी आपण करणारच आहोत. सो 50 जाणं हे खूप काही अवघड नाही. आणि आपला कट ऑफ आत्ताचा जो हायेस्ट लागलेला आहे तो 29 लागलेला आहे, ते पण सगळ्यात कमी जागेला असताना. त्यामुळं ह्याच्यात आणखीन 1-2 मार्क ऍड झाला, 31-32 कट ऑफ, ते पण जागा कमी आल्या तर. आता यावेळी जागा कमी आहेत म्हटल्यावर पुढच्या वेळी वाढतील. सो एनी हाऊ तुम्ही अबाव 45 जर असाल तर तुम्ही फिक्स सिलेक्शन मध्ये असता. ओके. पुढचा आता स्टडी मेथड. तुम्हाला सांगितलं मी की मी बोर्डात आलेलो होतो, मी 12वीत हेच झालो होतो, मी IRIला MSc केली, PhD केली, मी असं केलं तसं केलं, त्यामुळे मी हुशार आहे, त्यामुळे माझं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये झालं पाहिजे. तर असं काही नाही. ओके. स्पर्धा परीक्षेची रिक्वायरमेंट वेगळी आहे. 2 पद्धतीवर तुम्ही ऑब्झर्व केलंय का, मागचा पेपर तुम्ही बघितलेला आहे 2024चा मेन्सचा, म्हणजे 23-24चा बघितलेला आहे कोणी? मी टेलिग्रामला टाकून देईल, एकदा बघा. क्वेश्चन बघताना तुम्हाला वाटेल की अरे किती सोपा आहे, म्हणजे मी आत्ता ह्या स्टेजला पण मी 30च्या वरती मार्क काढलो असतो. ओके. आणि मी इंटरव्ह्यूला तरी फिक्स असतो, आणि अजून तर मला 6 महिने अभ्यास करायचा, म्हणजे मी फिक्सच या वर्षी आहे, एवढा कॉन्फिडन्स येतो जर मागचे PYQ बघितलं तर. त्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक तर जे काय क्वेश्चन्स अवेलेबल आहेत PYQ हे मेमरी बेस्ड आहेत. ओके. हे रिअल क्वेश्चन्स नाहीत. तुम्ही एक्झाम दिलेला आहे, मी तुम्हाला लगेच विचारणार एक्झाम झाल्या एक 4-5 क्वेश्चन तुला जे आठवते ते मला पटकन लिहून पाठव. आता तुम्ही वाचलेला सोडवला क्वेश्चन तुम्ही स्वतःच्या लँग्वेज मध्ये लिहिताय, ती लँग्वेज नाही येणार. मग कुठंतरी एखादा वर्ड ट्विस्ट केलेला असतो ज्याच्यामुळे उत्तरच बदलतं. लक्षात येतं, ते तुम्ही जे लिहून दिलेलं असतं मेमरी बेस्ड त्यामध्ये नाही येणार. मल्टी लायनर क्वेश्चन मध्ये तर शक्यच नसतं आहे तशी लँग्वेज उतरवणं. लक्षात येतं. त्यामुळे PYQ बघितल्यानंतर बऱ्याचदा वाटतं की अरे किती सोपा आहे. म्हणजे इव्हन मी पण ज्यावेळी ऍग्री MPSCचा क्लास सुरू केला होता तर PYQ मी बघितले तर अरे वाटलं काय एवढं सोपं क्वेश्चन्स. पण रिअल एक्झाम तशी नसते. ओके. कुठेतरी एखाद्या लाईन मध्ये ट्विस्ट केलेलं असतं आणि मग परत आपण येतो IBPS नो पॅटर्न बदलला, तुम्ही तुमच्या ज्युनियरला सांगणार बरोबर की नाही यार लय अनप्रेडिक्टेबल असतो IBPS म्हणजे, अनप्रेडिक्टेबल एवढं कुठं असतंय का, मागच्या वेळी ह्याला 8 क्वेश्चन विचारलेले होते, ह्यावेळी 2 तर विचारलं पाहिजेत की नाही, ते पण विचारलं नाही. हे अगेन हे आपले रिझन्स आहेत. तुम्ही जी एक्झाम देणार आहात येणारे त्यावेळी कोणीतरी सिलेक्ट होणारच आहे. मग तो सिलेक्ट झालाय म्हणजे तुम्ही पण सिलेक्ट व्हायला काही हरकत नव्हती. मग तुम्ही सिलेक्ट झाला नाही कारण तुम्ही काहीतरी कारण देताय. लक्षात येत आहे. सो सगळ्यात महत्वाचं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे. आता मी बऱ्याचशा कॉलेजेसला सेमिनार केले, विद्यार्थ्यांची चर्चा केली, मी तिथं कॉलेजवरती गेलो होतो, तर काही अपवाद सोडले, सन्माननीय काही अपवाद सोडले, तर डिग्रीला खूप डीप मध्ये वगैरे आपण शिकलेला नाही आहात. त्यात कोरोनामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर गेलेले असतील तर त्यांना साष्टांग नमस्कार आहे बरोबर. म्हणजे ऑनलाईन घरात बसून एक्झाम दिलेली आहे तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरची, पुन्हा तो पिरियड वाया गेला म्हणून तुमचे डिग्रीचे सगळे कोर्सेस स्क्वीज केलेले आहेत, छोट्या छोट्या 5-5 महिन्याचे सेमिस्टर झालेत तुमचे बरोबर. सिलेबस कमी केलेला आहे, त्यामुळे बराचसा पोर्शन असा आहे की तुम्हाला माहित पण नाही. लक्षात येत आहे.
सो थोडी पॅथेटिक कंडिशन आहे, त्यामुळे आपण अगदी बेसिक पासून, तुम्ही पहिल्यांदाच सॉइल सायन्स बघताय किंवा पहिल्यांदाच सॉइल सायन्स मधले हे विषय तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पीएच म्हणजे पण काय माहित नाही, इतक्या बेसिक पासून आपण सगळे विषय घेणार आहोत. प्रोव्हाइडेड दॅट अगेन आय एम रिपीटिंग की तुमचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं पाहिजे, तुमची तेवढी भूक पाहिजे. मला आज या वर्षी सिलेक्शन घडवूनच दाखवायचं आहे, तर इतक्या कॉन्फिडेंटली, इतक्या पेटून उठून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कन्सेप्च्युअल जो काय पार्ट आहे त्याची 100% मी गॅरंटी तुम्हाला देतो. तुम्हाला शिकवतानाही लक्षात येईल की बरेचशी लोक तुम्हाला ट्रिक सांगतील, हे असं लक्षात ठेव, तसं लक्षात ठेव. मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगेन, तुम्हाला पाठांतर करायची पण गरज लागणार नाही. नो डाऊट काही पोर्शन आहे जिथं तुम्हाला पाठच करावा लागेल, तिथं मी तुम्हाला सांगेन. जसं आता सायंटिफिक नेम, बॉटॅनिकल नेम्स असतील, ह्याच्यामध्ये एखाद दुसरं ट्रिक सांगेन, अदरवाईज तुम्हाला पाठच करावा लागेल. पण जे कन्सेप्च्युअल पार्ट आहे, हे असं का आहे हे तुम्हाला जर कळालं, ती स्टोरी कळाली, तर तुम्हाला ते पाठ करायची गरजच पडणार नाही. सो कन्सेप्च्युअलची 100% जबाबदारी मी घेतोय. तुम्हाला कितीही वेळा डाऊट्स असेल एखाद्याबद्दल, एखाद्या सब्जेक्ट बद्दल, तर तुम्ही मला, माझ्या टीमला संपर्क साधू शकता, क्लासमध्ये विचारू शकता. क्लासमध्ये जर लाजल्यासारखं होत असेल नंतर विचारू शकता. जे ऑनलाईन आहेत ते फोन करू शकता, ऑफलाईन इथं फॅकल्टी अवेलेबल असतील, तुम्ही विचारू शकता. पण तुमची पण तेवढी तळमळ पाहिजे. ओके. दुसरा डेटा असतो, काही क्वेश्चन्स असतात जे फॅक्च्युअल विचारले जातात, फक्त फॅक्ट्स असतात, म्हणजे जीडीपी नंबर्स असतील किंवा जसं बॉटॅनिकल नेम, सायंटिफिक नेम, काही क्रॉपचे ओरिजिन्स असतील. आता ओरिजिन मध्ये अगेन मी तुम्हाला काही जिथं आहेत काही त्याला स्टोरीज सांगेन, पण जे पाठच करायचं आहे ते तुम्हाला पाठ करावं लागेल. सो जे फॅक्च्युअल डेटा आहे, जसं मी किंवा फॅकल्टी तुम्हाला सांगत जाईल तशी एक सेपरेट नोटबुक ठेवा, छोटीशी डायरी ठेवा जी खिशामध्ये बसू शकेल, किंवा तुम्ही नंतर डायरी पण करा रिव्हिजन करत असताना किंवा लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना, की हे सरांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही नोट्समध्ये जरी लिहून ठेवलं की हे पाठांतर आहे, फॅक्च्युअल डेटा आहे, पाठ करायचा आहे, महत्वाचा आहे, नंतर ते एकत्र लिहून काढा. जसं IPL मध्ये किंवा आताच्या निवडणुकीमध्ये बघा, म्हणजे मी लहान असताना IPL तर नव्हतंच, पण शारजा कप वगैरे तुम्ही ऐकलं असाल, 96 मध्ये वगैरे सांगतोय मी. तर त्यावेळी एक ऍड लागायची पेप्सीची, आय लव्ह क्रिकेट, आय ड्रिंक क्रिकेट, आय स्लीप क्रिकेट, आय ईट क्रिकेट. ह्याचा अर्थ काय? जळी स्थळी काष्टी सगळीकडे मला क्रिकेटच दिसतंय. तशा पद्धतीनं तुम्हाला A4 दिसलं पाहिजे किंवा A4चा सिलेबस दिसला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी फॅक्च्युअल डेटा छोट्या डायरीमध्ये लिहून ठेवता, त्यावेळी तुम्ही लायब्ररीमधूनच ज्यावेळी अभ्यासिकेत जाता, सॉरी आजारी असल्यामुळे काय झालं, अभ्यासिकेमधून ज्यावेळी तुम्ही चहाला वगैरे पण जात असाल, तरी तुमच्यासोबत डायरी असते. तुम्ही रॅन्डमली तुमच्या मित्राला, मैत्रिणीला विचारू शकता, हे सांग काय आहे, ह्याचं ओरिजिन सांग बघू, किंवा ह्याचं सायंटिफिक नेम सांग बघू. आणि हे डिस्कशन असं केलेलं तुम्हाला पटणार नाही, तुम्ही केलेलं आहे की नाही मला माहित नाही, पण हे लिटरली त्याच्यावर जर क्वेश्चन आला एक्झामला तर तुम्हाला क्लिअरली आठवतं की मी इथं माझ्या मित्राबरोबर चहा पित असताना हा क्वेश्चन डिस्कस झालाय. म्हणजे मला तसं बऱ्याचदा MPSC असेल, UPSC असेल किंवा JRF असेल, मला एक्झाम मध्ये त्यावरती क्वेश्चन आलेलं क्लिअरली आठवत होतं की मी ग्राउंडवरती बास्केटबॉल कोड पास करत असताना प्रतीकनं मला हा क्वेश्चन विचारला होता आणि आमच्या याच्यावर चर्चा झालेली आहे. आपली जी मेमरी आहे ही लिमिटेड आहे. तुम्हाला मी सांगितलं की 100 पर्यंतचे पाढे पाठ करून उद्याच्या उद्या या, शक्य नाही. पण त्या पाढ्यांना तुम्ही एक स्टोरी लाईन दिला, काही तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघत असाल की एक 25 वर्ड आहेत किंवा 50 वर्ड आहेत, ते फक्त एखादा सिक्वेन्सने वाचतो, लगेच चिठ्ठी ठेवून देतो आणि 25च्या 25 आहे त्या सिक्वेन्स मध्ये सांगतो, बरोबर. हे का करतो तो? त्याला टेक्निक आहे. तो माइंड मध्ये एक स्टोरी तयार करतो त्या वर्डला घेऊन. म्हणजे तुम्ही डिस्कशन करता, मित्रांबरोबर चर्चा करता, तरी त्या गोष्टीला, त्या फॅक्च्युअल डेटाला काहीतरी तुम्ही मेमरी जोडताय, लक्षात येत आहे, त्यामुळे ते लक्षात राहतं. सो डायरी कंपल्सरी छोटी ठेवायची आणि हे जाता येता रिवाइज करायचं. जे आता ऑनलाईनला आहेत, तुमचे काही मित्र असतील ऑनलाईनला दुसरे, त्यांच्यावरची फोनवरून डिस्कशन करा, एक टाइम टेबल ठरवून घ्यायचं, कॉन्फरन्स कॉलवरती यायचं. तुम्हाला ना फक्त अभ्यास करायची गरज आहे. मी ज्यावेळी UPSCचा अटेम्प्ट पहिला दिला, 10चा सांगतोय, तर त्यावेळी वाजीराम रवी नावाचा क्लास अजूनही फेमस आहे, तो एकमेव क्लास त्यावेळी होता. आणि तिथे गेल्यावर कळायचं की ऍक्च्युअली काय आहे, अभ्यास कसा करायचा. आज बघा तुम्ही डेमो लेक्चर बघताय, तुम्ही क्लास घ्या न घ्या, तुम्हाला हे तरी कळालं की बाबा काय बेसिक आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायला लागतो.
आम्हाला हे करायला पण 1-2 अटेम्प्ट जावे लागले युपीएससीला. लक्षात येत आहे. त्यामुळं टाइम टेस्टेड आहे. मी ह्या प्रोसेसमधून गेलोय, मी त्या रोडवरून कधी ना कधी गेलोय, एखादा खड्डा लागला, पडलो असेल, गाडीने जात असेल तर ब्रेक मारला असेल, जवळ आल्यावर लक्षात आलं असेल ब्रेक लागला नसेल, दंड करून गाडी आदळली असेल, मी आता त्या वेने गेलेलो आहे. मग मी तुम्हाला सांगू शकतो ना, पुण्यातून साताराला जाताना इथे गेला की स्पीड थोडं स्लो करा, अचानक तुम्हाला स्पीड ब्रेकर लागेल, इथं रोड नॅरो आहे, गर्दी असते, सकाळी ह्या टायमिंगला निघा, तुम्ही 2 तासातच पोचाल, शुक्रवारी संध्याकाळी नका निघू, 4 तास लागतील. मी सगळं टाइम टेस्टेड, मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे ना. मग सगळ्यात स्मार्ट व्यक्ती कोण असतो? जो दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो. लक्षात येतं. जर आम्ही ऑलरेडी हेच करतोय 3-4 वर्ष, तर मला माहित आहे ना की एक्झाम जवळ आल्यानंतर मुलांना का टेन्शन येतं, मग ते स्ट्रेस कसं कमी केलं पाहिजे. सो बेटर वे एखादा मेंटर असणं. ऍग्रिकल्चरचा सिलेबस असा कुठला आहे का, एखादा एक्सेप्शन सोडून द्या, एंट्रीतले काही कॉन्सेप्ट असतील, जेनेटिक्सचे काही कॉन्सेप्ट असतील की जे तुम्हाला बाबा समजणारच नाहीत, पण तरीही तुम्ही क्लास का लावताय? फक्त हे समजून घेण्यासाठी नाही. तुम्हाला आम्ही अगदी पोस्ट निघूपर्यंत आमचा सपोर्ट राहणार आहे. ऍग्री एमपीएससीला असे काही उदाहरण आहे जे आदल्या दिवशी एवढे डिप्रेस होते, ज्यांना मी अर्धा तास काउन्सिलिंग केलेलं आहे, आणि त्यातले डेप्युटी डायरेक्टर क्लास 1 पण झालेले आहेत त्याच ऍडला. म्हणजे मेंटरचा हा रोल असतो की तुम्हाला योग्य जागी सांगणं नाही, हा तुझा स्पीड कमी आहे, तू खूप कमी वेळ अभ्यास करतो, तुला वाढवावा लागेल, किंवा नाही तू जरा आता खूपच अभ्यास केलायस, डोक्यावरनं चाललंय तुझ्या, तू 2 दिवस ब्रेक घे, पिक्चर बघून ये, गावाकडे जाऊन ये, हे कोणीतरी सांगावं लागतं. नाहीतर मग 1-2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला लक्षात येतं की एवढं टेन्शन घेऊन काय उपयोग नसतो. लक्षात येतं. तर त्या रोलमध्ये तुम्ही एक्सलन्स ऍग्री अकॅडमीकडे बघा. आम्ही ते कॉन्सेप्ट तरी घेणारच आहोत, सगळं सिलेबस कव्हर करणार आहे, तुम्हाला टेस्ट देणार आहे, पण त्याच्या बियॉन्ड सगळं माझ्याकडे असतं, पण माझी पोस्ट का निघत नाही? कारण तुमची मानसिकता, तुम्ही अचानक एक्झामला स्ट्रेस घेताय, लार्जर दॅन लाईफ त्याला इमॅजिन करताय, बरोबर, त्यामुळे नाही होत. तर हे बरेचसे रिझन्स असतात. आपण जसं पुढे जाऊ तसं बघू. तर या 2 टप्प्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढचा आहे रिव्हिजन. तुम्ही कितीही चांगला अभ्यास केला, सगळं झालं, सिलेबस कव्हर केला, तुमची जर एक्झामच्या अगोदर रिव्हिजन नाही झाली तर त्या एक्झामला काही उपयोग नसतो. आज मी सॉइल सायन्स तुम्हाला उद्यापासून शिकवायला चालू करतोय. तुम्ही एक्झाम आता वाचलं लगे आठवडाभर, समजा एक्झाम होईपर्यंत परत सॉइल सायन्सला तुम्ही हातच नाही लावला, एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन बघितला, तुम्ही आत्ता वाचताना तुम्हाला लक्षात आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट पण कळालेले आहे, पण तुम्ही रिव्हिजनच नाही केले तर एक्झाम मध्ये ते रिकॉल नाही होणार. आपल्या मेमरीची कॅपॅसिटी कमी आहे, लक्षात घ्या. आपल्या ब्रेन मध्ये काही स्टोरेज करण्यासाठी कॅपॅसिटी आहे. तुम्ही ज्यावेळी रिवाइज करता त्यावेळी एक्झाम मध्ये ते आता तर 4 दिवसापूर्वी वाचलंय, आठवड्यापूर्वी वाचलंय, लक्षात येतं. त्यामुळे रिव्हिजन कंपल्सरी झालं पाहिजे. हे ह्याच्यासाठी मी एम्फॅसिस करून सांगतो किंवा वेगळी स्लाइड बनवलेली आहे. आपण 1 महिना अगोदर जर सिलेबस संपवत असो, ज्या दिवशी आपला सिलेबस संपतोय त्याच्यानंतर जास्तीत जास्त 2 दिवसात तुमचा सिलेबस संपलाच पाहिजे. 1-2 दिवसाची मुभा तुम्हाला मागं पुढं, म्हणजे आज 4 तासात प्री मेन्स जेवढं झालेलं आहे, दिवसभर तुम्ही तेवढं करूनच झोपलं पाहिजे. लक्षात येतंय. मगच ते तुम्हाला रिव्हिजनला तो महिनाभर वापरता येईल. नाही तर अजून जरा वाचायचं आहे, मग 1 आठवड्यावर पुरतो का सर, मग त्यावेळी मी तुम्हाला बुस्टअप देण्यासाठी पुरतो बाळा म्हणणार, बरोबर. तुम्हाला मी डिमोटिवेट नाही करू शकत. पण आयडियल कंडिशन तुम्हाला स्ट्रॉंगली जर कॉम्पिट करायचं असेल जुन्या विद्यार्थ्यांची, आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल, तर मिनिमम 1 महिना तुम्ही रिव्हिजनला दिलाच पाहिजे. एका महिन्यात मिनिमम 3 ते 4 रिव्हिजन होतात. शेवटची रिव्हिजन तुमची 2 ते 3 दिवसात होते, कारण तुम्ही फक्त तुमची काय छोटी डायरी हायलाइट केलेलं तेवढं फक्त पानं चाळत असता. सो 4थी-5वी रिव्हिजन तर एकदम कमी वेळात होणार आहे, आणि तेवढ्या रिव्हिजन झालाच पाहिजे. ओके. पुढं एमसीक्यूची प्रॅक्टिस. आता जी स्पर्धा जशी आहे तशी आपल्याला प्रॅक्टिस पण करावी लागेल. जसं आता एमपीएससी रिटर्न होते तर रायटिंग प्रॅक्टिस मस्ट आहे. डायरेक्ट एक्झामला जाऊन लिहितो म्हटलं तर पेपर कव्हर होत नाही, कारण सुचतच नाही, मेंदूला तशी सवयच नाही. एमसीक्यूची सवय आहे, 4 पर्याय असतात, मग कुठलं तरी एक सुचतेच की टिक करायचं आणि यायचं डिस्क्रिप्टिव्हला. मग त्यामुळे तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल. मग एमसीक्यू एक्झाम असेल तर एमसीक्यूच तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागते. ओके. सो मी तुम्हाला सांगितलं 45 मिनिटात 60 क्वेश्चन. सो स्पीड महत्वाचा आहे. पण स्पीडच महत्वाचा आहे का? स्पीडपेक्षा जास्त महत्वाचं काय आहे? ऍक्युरसी. बरोबर. तुम्हाला गाडी चालवायची आहे, तुम्हाला 2 ऑप्शन दिलं. पहिल्यांदा स्पीड तू घेऊ शकतो किंवा ऍक्युरसी घेऊ शकतो.
तुम्ही काय चूज कराल? ॲक्युरसी. नुसता स्पीडने घेऊन गेला तर कुठे तर जाऊन धडकणारच आहे ना तुम्ही, बरोबर. सो ह्याच्यामध्ये ॲक्युरसी महत्वाची. ॲक्युरसी मग तुम्हाला कशातून येणार आहे? तुमच्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटीतून आणि फॅक्च्युअल डाटा किती पार्ट आहे त्यातून येणार आहे, बरोबर. आणि त्यानंतर मग स्पीड. तुम्ही जशी एमसीक्यूची प्रॅक्टिस करत जाल, लक्षात ठेवा ह्या लेवलला मी एमसीक्यू स्वतः प्रॅक्टिस केलेत, JRF ला असेल किंवा UPSC प्रिलिमला असेल किंवा ॲग्री MPSC ला असेल, की क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला गेस होतं की हा क्वेश्चन बनवणाऱ्यानं हा क्वेश्चन का बनवलेला असेल किंवा हा ऑप्शन का टाकला असेल. म्हणजे आता मी एखादा विषय समजा वर्षभर मी वाचला नसेल तरी मला क्वेश्चन द्या, मी तुम्हाला बरोबर आन्सर पर्यंत येऊन दाखवतो. पण तुम्ही तेच डायरेक्ट मला क्वेश्चन विचारा, ऑप्शन देऊ नका, मला सांगता नाही येणार. हे का होतं? एवढे एमसीक्यू सोडवलेत की लक्षात आलंय की एमसीक्यू कसे बनवले जातात, ऑप्शन कसे चूज केलं जातं, आपोआप ते आपण ऑप्शन पर्यंत जातो. सो या लेवलला तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आपण ऍपला जवळजवळ 250 पेक्षा जास्त सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ तुम्हाला आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करून देतोय. ओके, तर तुमची पूर्ण प्रॅक्टिस आम्ही करून घेतोय, तुम्ही मात्र तेवढं सोडवलं पाहिजे. आणि ह्याला नुसता रिव्हिजन केलो, एक्झामला गेलो नाही, मग तुमचं कव्हरच होणार नाही. कारण तुम्हाला एमसीक्यूच माहित नाहीत कशा पद्धतीने सोडवायचे असतात. 50 पर्यंत आपल्याला द्यायचं आहे, 10 तर येणारच नाहीत. ओके, आणखीन 10 क्वेश्चन असे असणार आहेत की ज्याचं तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर माहित नाही. म्हणजे तुम्ही 40 पर्यंत येऊन थांबलाय, आता 40 ते 50 जायचं आहे तुम्हाला, तर ते असे क्वेश्चन्स असतील की जिथं तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर माहित नाही, पण तुमची एमसीक्यूची प्रॅक्टिसच एवढी आहे की तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता. या 4 ऑप्शनल मधून तुम्हाला एक्झॅक्टली माहित आहे हा आणि हा ऑप्शन नाहीच आहे, 100% हे उत्तर नाही आहे. मग तुम्ही 2 ह्याच्यावरती येता. समजा इथं आता आपल्याकडे 5 हे आहेत, ओके, 5 ऑप्शन आहेत, तर 3 ऑप्शनल तुम्हाला माहितच आहेत की हे अजिबातच नाही आहेत, तर तुम्हाला 2 मध्ये कन्फ्युजन आहे. इथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. असे क्वेश्चन तुम्ही, मी पुढे सांगेनच तुम्हाला, तरी आता विषय निघाला. समजा 10 क्वेश्चन असे सोडवले ऑप्शन इलिमिनेट करून, प्रोबॅबिलिटी किती आहे? 2 पैकी 1 बरोबर असणार आहे, म्हणजे 50% प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे 5 क्वेश्चन बरोबर आलं. समजा तुम्ही अगदीच फुटक्या नशिबाचे आहात, गृहीत धरा, नशीब वगैरे काय नसतं, पण गृहीत धरा ह्या मॅटरसाठी 10 पैकी 3च बरोबर आले. 5 तर स्टॅटिस्टिक्स सांगते 5 बरोबर आले पाहिजे, 3च बरोबर आले, 3चे 3 मार्क मिळाले तुम्हाला. 7 चुकले, 7चे 1/4 मार्क कमी झाले. म्हणजे किती कमी झाले? 1.75 मार्क्स कमी झाले. म्हणजे तुम्ही 1.25 प्लस मध्येच आहात. लक्षात येत आहे? मग हे कधी करू शकतो ऑप्शन इलिमिनेट वगैरे? हे आपण मॅक्झिमम प्रॅक्टिस केल्यानंतर. प्रोबॅबिलिटी वाईज गेला, 5 बरोबर आले तर काय होणार आहे? तुमचे 5 मार्क्स मिळणार आहेत, 5 चुकणार आहेत तुमचे, तर 1.25 म्हणजे किती? 3.75 मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे जवळजवळ 4 क्वेश्चन्सचे मार्क मिळाले. तर हे मार्क्स असतात तुम्हाला यादीमध्ये ठेवतात किंवा यादीमधून बाहेर काढतात. तर यासाठी एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं महत्वाचं असतं. जसं आपला सिलेबस होत जाईल तसे आपण एमसीक्यू तुम्हाला ज्या त्या सब्जेक्टचे आपण हे करत जाऊ. आणि मी स्पेसिफिकली मॉनिटर करेन, कारण एमसीक्यू ऍपवरती असतात, लगे कळतं की कोणी सोडवलंय आणि कोणी नाही. ओके, आणि त्यानंतर शेवटी आपले फुल लेंथच्या टेस्ट होते. म्हणजे तुम्ही थकाल एवढं आम्ही तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहोत, पण तुम्ही थकलं नाही पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल नाही सर अजून आपण हे करूया ते करूया, तुम्हीच म्हणत असाल की सर महिना राहिलाय पण अजून माझा सिलेबसच कव्हर झाला नाही, तर आम्हाला रिव्हिजन सेशन घ्यायला किती हुरूप येणार आहे, बरोबर. सो एमसीक्यू प्रॅक्टिस. त्यानंतर स्टडी मटेरियल. म्हणजे हे माझं फेवरेट, ब्रुसलीचं माझं फेवरेट वाक्य आहे. आय फिअर नॉट द मॅन who has practiced 10,000 kicks once, but I fear a man who has practiced one kick 10,000 times. ब्रुसली तुम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघा, म्हणजे ते जे पंच जे आहेत, म्हणजे समोर तुम्ही माझ्या उभा आहे, मी तुम्हाला असं पंच मारतो आणि हात खाली घेतोय, हे मायक्रो सेकंड मध्ये होत होते. कॅमेरामध्ये पण ब्लर दिसतो, म्हणजे किती प्रॅक्टिस असेल त्याची. समोरच्याला पण लागल्यावर कळतं की हात इथपर्यंत आला आणि गेला. ह्याचा स्टडी मटेरियलशी काय रिलेव्हन्स आहे? म्हणजे आता जस्ट सिलेक्ट झालेला विद्यार्थ्याचा अनुभव सांगतो, जो आमच्याकडे ॲग्री एमपीएससी साठी होता. मेन्स दिली होती, इव्हन इंटरव्ह्यू पण दिला होता, पण नाही झालं त्याचा ॲग्री एमपीएससीला.
त्याने ह्यावेळी ॲग्री-एमपीएससीची ऍड नाही म्हणून AFOचा फॉर्म भरला होता आणि साहजिकच AFO स्पेसिफिक काय अभ्यास नव्हता केला त्यानं, प्री निघाली त्याची, तो आणि त्याचा ग्रुप, त्यानं काय केलं, वेळ नव्हता त्यामुळे त्यानं एक्सलन्स ॲग्री अकॅडमीच्या ॲग्री-एमपीएससीच्या नोट्स आहे तसं त्यानं रिवाइज केला. ओके. आणि काही आता ॲग्री-एमपीएससीला डेअरी एवढं डीपमध्ये नाही, तर डेअरीसाठी त्यानं ॲनिमल सायन्ससाठी थोडं बाहेरचं मटेरियल वापरलं. फिशरी खूप मेजर पार्ट नव्हता ॲग्री-एमपीएससीला, 4 मार्काला होतं, त्यासाठी थोडं त्यानं बाहेरचं वापरलं. अदरवाईज त्यानं सगळं एक्सलन्स ॲग्री अकॅडमीच्या नोट्स वापरल्या. त्याचे बाकीचे कलिग, तो स्वतः मला सांगायला आला होता, भेटला होता, की त्याचे बाकीचे मग मी कात्यायन पण वाचतो, मी त्या क्लासचं पण वाचतो, मी जरा हे पण करतो, ॲग्रोनॉमी जरा डीपमध्ये करायचं आहे मला, तर मी रेड्डीचं पण पुस्तक वाचतो. असे 4-5 मटेरियल समोर घेऊन ती व्यक्ती बसली होती. तर ती व्यक्ती इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय नाही, याला तर पोस्ट मिळाली. आता ह्याच्यात मला हे सांगायचं आहे का की ॲग्री-एमपीएससीच्या एक्सलन्स ॲग्री अकॅडमीच्या पण नोट्स खूप छान होत्या आणि त्या इकडं पण उपयोगाला पडल्या? मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की या विद्यार्थ्यानं एका मटेरियल पुरतं रिस्ट्रिक्ट ठेवलं आणि त्या मटेरियलचं त्यानं 8-10 वेळा रिव्हिजन केलं असेल, लक्षात आहे. आणि त्याच्या दुसऱ्या केसमध्ये त्याच्या मित्रांनी 4-5 मटेरियल घेतलं आणि त्याचं एक रिव्हिजन केलं, लक्षात आलं. आयडियली काय सांगताय, त्यानं जास्त मटेरियल वापरले तर त्याला जास्त आलं पाहिजे, पण तसं नाही. त्यानं जास्त मटेरियल वापरलं तर त्याला रिव्हिजनला वेळ नाही मिळाला. त्यानं एकच मटेरियल वापरलं, त्यानं रिव्हिजन जास्त केली. बरं, ते मटेरियल स्पेसिफिकली AFO साठी नव्हतं, पण आम्ही तर त्यावेळी काही विचार पण नव्हता केला ना की AFO साठी मटेरियल, आम्ही ॲग्री-एमपीएससी साठीच काढलं होतं, लक्षात आलं. सो एक मेंटर, एक चांगला गाईड तुम्ही निवडा. गरजेचं नाही किंवा मी असं म्हणत नाही की मीच लय भारी आहे आणि देशात जगात मीच ॲग्रिकल्चर लय भारी शिकवतो, असं काही नाही. पण जिथं तुम्ही जाणार आहात, इथं येणार असाल तर इथं माझ्यावरती किंवा कुठं जाणार असेल तर त्या मेंटरवरती विश्वास ठेवा आणि जे काय सांगतील ते फॉलो करा. स्वतःचं लॉजिक लावत बसू नका. म्हणजे तुमचं वय असं असतं की बाबा एक्सपेरिमेंट करू, तर इथं एक एक्सपेरिमेंट 1 वर्ष, तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष खाऊ शकतं. ओके. सो स्टडी मटेरियल जेवढं आम्ही प्रोव्हाइड करू तेवढं मोर दॅन सफिशियंट असेल. तेवढंच मटेरियल तुम्हाला खूप जास्त असणार आहे. ते जे रिव्हिजन करणं, ते वेळेत संपवणं ही तुमची जबाबदारी राहील. ओके. आता हे सोडून मगाशी मी तुम्हाला ओझरचा उल्लेख पण केला, मी नंतर क्लास शिकवताना तुम्हाला काही सेशन सेपरेट घेतो, दर बॅचला घेतो. पहिला आहे सोशल मीडिया ॲडिक्शन. म्हणजे आता सध्या आपल्याला खरोखर वाटतं की कॉम्पिटिशन जगात खूप आहे. मग ते कसं नाही कॉम्पिटिशन हे मी तुम्हाला विथ फॅक्ट्स सांगू. आपणही त्यातलेच आहोत. सकाळी अलार्म बंद करण्यासाठी आपण मोबाईलला हात लावतो, ते अर्धा तास इंस्टाग्रामवरती तेच बघत बसतो, बरोबर. मग लक्षात आपल्याला येतं की अरे आता 8 वाजले. मग परत आपले गेस असतात, नाही मला करंट अफेअर्स युट्यूबवरती बघायचं आहे, मग युट्यूबला परत येतो. तर हे खूप डिटेलली मी तुम्हाला सांगेन, आता आपला हा पार्ट नाही. सोशल मीडियाचं ॲडिक्शन कसं कमी करायचं, सोशल मीडियाचा वापर तुम्ही कसं प्रोडक्टिव्हली करू शकता, आणि नाही केला तरी काय फरक पडतो का सोशल मीडिया अवॉइडच केला तर. ओके. दुसरं पर्सनल स्टडी प्लॅन तुम्हाला सांगितलं. तुम्ही इंडिव्हिज्युअली कधीही जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना माझ्याशी बोलायचं असेल तर एक सिंपल व्हॉट्सअपला मेसेज टाका ऑफिस नंबरवरती की सरांशी बोलायचं आहे. संध्याकाळी जनरली 6 ते 7च्या वेळी मी कॉलबॅक करतो, किंवा जर मी दुसऱ्या वेळी फ्री असेल तर आमच्याकडून तुम्हाला कॉलबॅक येतो. ऑफलाईनचे विद्यार्थी तुम्ही इथंच असणार आहात तर तुम्ही माझ्या चेहऱ्यासमोर आहे. तुम्ही जेवढं फॉलोअप घ्याल, मी तुम्हाला इन जनरल सांगेन, पण प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉईंट वेगवेगळा असतो. काही विद्यार्थी असे असेल की जे डिग्रीला खूप सिरियस होते आणि काही फक्त 1 नाईटचा अभ्यास केलेला, असे पण असतील. तर प्रत्येकाला गायडन्स करणं आणि प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असेल, मी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगेन. सो हे तुमच्यावरती आहे. जे कोण ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, पुण्याच्या जवळ असतील किंवा लांब जरी असतील पण पुण्यात येणं शक्य आहे, तेवढा आर्थिक खर्च तुम्ही करू शकत असाल तर मी रिकमेंड करेन ॲटलिस्ट आपला जो कोर्स चालू आहे 6 महिने प्री मेन्स होऊपर्यंत तुम्ही पुण्यामध्ये या. म्हणजे हा फरक का आहे लक्षात घ्या. तुम्ही त्या वातावरणात आला तर तुम्हाला अभ्यास करा सांगायची गरज राहत नाही. तुम्ही 4 तास ऑनलाईन घरात क्लास केला तरी तुमच्या मम्माला वाटेल की बाबा पोरग सकाळपासून 8:30 पासून 1 वाजोपर्यंत आताच अभ्यास करत बसले, लेक्चरच चालू आहेत. पण तो काय नुसता अभ्यास झाला का लेक्चर करणं, म्हणजे त्यानंतर तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. समजा त्यानंतर पण दुपारी झोप घेऊन तुम्ही 3 वाजता अभ्यास करायला गेला, 1 तास अभ्यास केला की बाहेर आईची चुळबुळ चालू होणार,
पोरग उठल्यापासून अभ्यासच करायला, चहा तरी विचारूया तिला, लगेच चहा विचारणार. मग आपण अशा गुड फिलिंग मध्ये राहणार की मी अभ्यास खूप करायला लागलोय. जे की जर इथं तुम्ही लायब्ररीत आला तर सकाळी 7ला लायब्ररी ओपन होते, रात्री 11ला बंद होते. पोरं नाश्ता करून इथं येतात, डबच इथं मागवतात, रात्री 11ला फक्त झोपायला जातात. ओके, मी हे म्हणत नाही की तुम्ही असा अभ्यास घरी करू शकत नाही, पण घरात तुम्हाला स्वतःला फोर्स करावा लागेल. इथं लायब्ररीत गेल्यानंतर अभ्यास करा सांगावं लागतं का? किंवा बेडरूम मध्ये बघा लाईट बीट सगळं एकदम अंधार केला, आपोआपच झोप येते, तो वातावरणाचा इफेक्ट असतो. सो इथं तुम्ही आला तर तुमचा कमी वेळेत जास्त इफिशियंटली अभ्यास होईल. अगदी ज्यांना शक्यच नाही ऑनलाईनच करू शकतात, तर ऑनलाईनला तुम्ही तेवढी कमिटमेंट पाळा. कुठलंही लेक्चर लाईव्हच बघायचा प्रयत्न करा. ओके, तुम्ही जर म्हटला की वर्षाची व्हॅलिडिटी आहे, आज करू उद्या करू, तुम्हाला नंतर लक्षात येतील की 50-60 तासाचे लेक्चर्स पाईलअप झालेत, अजून तुम्ही बघणार आहात. मग त्याचं टेन्शन येणार वेगळंच, मग सगळं अस्ताव्यस्त, अभ्यास कशातच काय नाही. सो जे आता डिग्रीला असतील, काही विद्यार्थी असे पण नंतर जॉईन होतील जे सेकंड थर्ड इयरला वगैरे असतील, तर ते ऑफकोर्स त्यांच्यासाठी प्रिऑरिटी रेग्युलर कॉलेज आहे, त्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. पण जे या वर्षी अभ्यास करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कंपल्सरी तुम्ही लाईव्हच बघितलं पाहिजे. ओके, त्यानंतर हेल्थ इश्यू होतात बरोबर. एक्झामच्या आधी ऍसिडिटी वाढते, कुठं डेंगू होतो, कुठं डासच चावतो, डासाला पण टाइम शोधायचं असतं बरोबर. तर पाठदुखी चालू होते 4 महिने अभ्यास केल्यानंतर लायब्ररीमध्ये, मेस पचत नाही, बरेचसे इश्यू असतात. तर आपण ज्या त्यावेळी जसं मी शिकवत जाईन तसं याच्यावरती दर लेक्चरला एक 5-10 मिनिटं आपण याच्यावरती चर्चा करत असतो. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस मॅनेज करणं. म्हणजे सगळं असतं आपल्याकडे तरी सिलेक्शन होत नाही, किंवा तुमच्या सिनियरमध्ये पण असे उदाहरणं असतील की अरे हे एवढं हुशार आहे नाही का याचं सिलेक्शन होत नाही, असं तुम्हालाही वाटत असेल. तर अभ्यास वर्षभर करणं आणि त्या 45 मिनिटामध्ये आपला टेम्पो म्हणजे माहित आहे, व्हेकल नव्हे, टेम्पो म्हणजे आपली मानसिकता व्यवस्थित ठेवणं. आणि कितीही अवघड प्रश्न आले, 60 पैकी सुरुवातीच्या 5च्या 5 प्रश्न आल्यानंतर पण तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे, चल कुछ नाही, नेक्स्ट क्वेश्चन ले लेंगे, याच्याने काय असं लई फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही इतकं स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. आणि हे सगळं सरावाने येतं, याच्यावरती आपण खूप डिटेल एक सेशन घेतोय. ओके, हे सगळं ऍडिशनल असेल आणि हे अभ्यासा इतकंच महत्व असेल. क्लासचं सगळ्यांना माहित आहे, प्रिलिम आपलं 8:30ला चालू होईल, 2 तासाचं सेशन असेल, त्यानंतर एक अर्धा तास गॅप दिला जाईल, त्यानंतर पुन्हा मेन्स जे आहे ते 2 तास असेल. ओके, संडे हॉलिडे असेल, पण हे काय मी तुम्हाला लिहून देणार नाही, पुन्हा म्हणायचं नाही तुम्ही की संडेला लेक्चर घेतलं की तुम्ही तर सांगितलं होता हॉलिडे. सुरुवातीला असेल, जर अभ्यास त्या स्पीडनं होतच असेल कम्प्लीट सिलेबस तर काही अडचण नाही, होत नसेल तर आम्ही एक्स्ट्रा घेणार आहोत. मग नेट पॅक अंबानींनी 2 GB दिला आहे असली कारणं चालणार नाहीत ऑनलाईनची. ओके, म्हणजे तुम्हाला घरात हे सगळं बघायला मिळतं. ही खूप मोठी सोय आहे जी काही वर्षांपूर्वी नव्हती. UPSCला दिल्लीला जावं लागायचं, MPSCला पुण्यातच यावं लागायचं. ओके, आता तशी सोय नाही. सो तेवढं फ्लेक्झिबल तुम्ही राहायला पाहिजे. डेटा वगैरे रेंज येते नाही येते वगैरे सगळं तुम्ही सॉर्ट आउट करा तुमच्या हिशोबाने. ओके, इंटरव्ह्यू वगैरे आपण ज्या त्यावेळी बघणार आहोत. सिलेबस सांगितलं तुम्हाला, 6 महिने असेल, टेस्ट सांगितलं, नोट्स तुम्हाला 3 तारखेपासून मिळतील. ओके, म्हणजे 2 तारखेनंतर MCR संपल्यानंतर जसे ऍडमिशन्स होतील तसं तुम्हाला ऍडमिशन जसं होतील तसं नोट्स हे करू. ऑनलाईनला जे ऍडमिशन्स घेतलेले असतील त्यांना गुगल फॉर्म शेअर केलेला आहे, तर तो भरायचा आहे. ऑफलाईन विद्यार्थ्यांना पण भरायचा आहे डेटासाठी. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी डेटा प्लस तुम्हाला कुरिअरचा पत्ता त्यामध्ये एक ऑप्शन टाकलेला आहे, तो भरायचा आहे. तुम्हाला 2-3 तारखेनंतर डिस्पॅच केलं जातील. ओके, तोपर्यंत मग सर आता क्लास चालू होणार, तर तोपर्यंत आपण तुम्हाला PDF प्रोव्हाइड करू. 4-5 दिवस आपण आज पण स्लो जाणार आहोत, PDF वरती तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, पर्सनल काउन्सिलिंग झालं, इंटरव्ह्यू गायडन्स, ग्रुप डिस्काउंट सांगितलेला आहे. तुम्ही जर एकत्र कॉलेजमध्ये एकत्र तुमचा ग्रुप असेल 3 किंवा 3 पेक्षा जास्त, तर तुम्ही एकत्र आला तरी स्पेशल डिस्काउंट तुम्हाला तशा पद्धतीने भेटेल. ओके, फॅकल्टी बद्दल ऑलरेडी बोललेलो आहे मागच्याच व्हिडिओमध्ये मी युट्यूबच्या, पुन्हा काय रिपीट करत नाही. पण लक्षात घ्या, प्रिलिमला आपण सगळे असेच फॅकल्टी घेतलेलो आहोत की जे ऑलरेडी बँकिंगमध्ये त्या प्रोसेसमधून गेलेले आहेत आणि 5-6 वर्ष ते टीचिंग करतायत. तुम्हाला या डेमोमध्येच तो इम्पॅक्ट लक्षात येईल. नुसता कॉन्ट शिकवणं आणि ती एक्झाम दिलेला असणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. ओके,
सो तसे सगळे हे आहेत. मेन्सला सुद्धा मी स्वतः शिकवणार आहे. ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर मधला पोस्ट हार्वेस्ट वगैरे असे विषय, प्लस वीड मीच घेतोय. ॲग्रोनॉमी रिलेटेड जेवढे असतील फॉरेस्ट्री वगैरे. त्यानंतर रणजित सर आहेत, ते स्वतः AFO झालेले आहेत. तर ते तुम्हाला जो मेजर अवघड पोर्शन वाढतो, जसं जेनेटिक्स आहे, बॉटनीचा जो पोर्शन आहे तो घेणार आहेत. सगळ्यात वेटेज ज्याला जास्त आहे असं ॲनिमल हजबंडरी, तर तो विषय पण रणजित सर घेणार आहेत. हॉर्टिकल्चरसाठी शुभांगी मॅडम आहेत, PhD हॉर्टिकल्चर झालेलं आहे MPKV मधून त्यांचं. ओके. आणि किशोर सर हे नंतर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. हे सोडून आणखीन एक 7-8 फॅकल्टी असतील मेन्सला, पण आता एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स वगैरे असे विषय छोटे आहेत, वेटेज कमी आहे, त्यामुळे इथं मी मेन्शन केलेलं नाही. ओके. टोटल प्री मेन्स मिळून आपले जवळजवळ 12 ते 15 फॅकल्टी असतील. ओके. सो दॅट्स इट. लायब्ररी हे आपल्या क्लासच्या बरोबर समोर, म्हणजे पॅसेज ओलांडला की ही लायब्ररी आहे. जवळजवळ 150ची कॅपॅसिटी आहे. तुम्ही जर ऑफलाईन लावत असाल, इथल्या इथं असाल, तर ही लायब्ररी लावा, किंवा इथं जिथं तुम्ही राहत असाल तिथं पण अभ्यासिका भरपूर आहेत, कुठलीही लावू शकता. ओके. सो दॅट्स इट. एवढं सांगायचं होतं. तुमच्याकडे जर काही डाऊट्स असतील तर विचारा. थोडा आजारी असल्यामुळे खूप काही जोश पूर्ण आवाज बसलाय माझा. बोला, काही शंका आहेत ऑनलाईन? आणि इंटरॅक्टिव्ह ठेवा. तुम्ही जेवढं इन्व्हॉल्व्ह व्हाल, जसं आता ऑनलाईनच्या बाबतीमध्ये आपण आता काय कॉलेजचे स्टुडंट राहिलेलो नाहीत, हे विचारलो की मुलं हसतील आणि विसतील, काही संबंध नाही. कोणी तुम्हाला दर महिन्याला पगार आणून देणार आहे का? तुमची आर्थिक सोय करणार आहे का? आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपल्याला डाऊट आहे तर बिंदास विचारायचं. ऑनलाईन काही डाऊट आहेत? हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आम्ही मागच्या 3 वर्षापासून क्लास काढल्यापासून फॉलो केलेलं आहे. पहिल्याच लेक्चरला मी हे क्लिअर करतोय की इथं तुम्हाला फक्त कंटेंट आणि कंटेंटच भेटेल. जो तुमची स्पर्धा परीक्षेतली जो काय कालावधी आहे तो रिड्यूस करेल. इथं कुठल्याही पद्धतीचा टाइम पास नसणार आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट करायला यूट्यूबवरती भरपूर प्रोग्राम्स आहेत, कॉमेडी शोज आहेत, बरोबर. तर ते तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला टिपिकल कंटेंट भेटेल. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊन दे, तुम्हाला स्ट्रेस येऊन दे, हेल्थ रिलेटेड इश्यूज असून दे, अभ्यास होत नसेल, एखादी कॉन्सेप्ट समजत नसेल, तर इथं आम्ही अवेलेबल आहोत. एवढं सिरियसली हा क्लास रन करायचा कारणच असं आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा मी जरी क्लास घेत असेल तरी माझ्यासाठी हा इमोशनल इश्यू आहे. म्हणजे मी IAS नाही होऊ शकलो 3 अटेम्प्ट UPSCचा देऊन पण. तर असं मला वाटत नाही की मी कुठं अभ्यासात कमी पडलो, पण डायरेक्शन नसेल, वेळोवेळी कोणी नव्हतं हात धरून सांगणार की तू असंच कर तसंच कर, किंवा मी जे तुम्हाला सांगतोय की मी अकॅडमिकली खूप टॉपर आहे तर मी असाच अभ्यास करणार, असं काही बाबतीत झालं असेल, जे काही असेल, आज ही रियालिटी आहे की मी IAS नाही. तर मला असं वाटतं की जर मी ह्या क्षेत्रात आहे, मी आधी गव्हर्नमेंट ऑफिसर होतो, तिथं पगार होता, इथं मी चांगल्या पद्धतीनं कमवतोय, तर माझ्यामुळं काही लोकांच्या आयुष्यात फरक पडत असेल, माझ्यामुळं काही तुमच्या आयुष्यातली 2-3 वर्षे वाचत असतील आणि तुम्ही लवकर सेट होत असेल, तर मला ते हवं आहे. ओके. त्यामुळं ज्यांना सिरियसली अभ्यास करायचा आहे, कारण हे काय 30 सेकंदाचं रील नाही आहे. इथं मी लायब्ररीत बसलेला दाखवलो, नंतर मग क्लासमध्ये शिकताना दाखवलो वगैरे सगळं, नंतर गुलाल असं दाखवला आणि सगळा प्रवास संपला. तुम्ही ज्यावेळी क्वांट सोडवायला घ्याल, रिझनिंग सोडवायला घ्याल, त्यावेळी तुम्ही आतापर्यंत मेंदूला ताण दिला नसेल, तो ताण द्यावा लागेल. ज्यावेळी तुम्ही ॲग्रिकल्चरचं काही पाठांतर करावं लागेल, कन्सेप्ट समजून घ्यायला लागेल, तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघावं लागेल. ओके. आणि मी उगाच तुम्हाला गोडी गुलाबीनं काहीतरी सांगणार आहे, सोपं आहे रे, होऊन जाईल, असं करा, तर नाही तसं. तुम्हाला नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन करायचं आहे, जर 1000 जागा असतील तर तुम्हाला तुमची लायकी सिद्ध करायची आहे. समजा 1,00,000 लोक भरत असतील फॉर्म, तर 1,00,000 पैकी मी त्या 1000तला एक आहे, तर माझी एवढी तयारी आहे, मी त्या 1000त असणारच, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. त्यामुळं इथं जसं ते आर्मी ट्रेनिंग चालतं ना, नो एक्सक्यूज, तशा पद्धतीनं लेक्चर्स होतील. कुठलंही तुम्हाला बोर झालंय, बास करू, हे असलं सहन केलं जाणार नाही. ऑफलाईनला असाल, तुम्हाला नसेल करायचं, बोर होत असेल, बाहेर जा, तोंडावर पाणी मारून या, चहा पिऊन या, म्हणजे ब्रेक देतोच आपण. कारण तुमच्या जनरेशनमध्ये मी तुम्हाला काय म्हणजे काय म्हणतात ब्लेम करत नाहीये,
पण तुम्ही जन्मला त्यावेळी मोबाईल ऑलरेडी आले होते, तुम्हाला कळालं त्यावेळीपासून मोबाईल आहेत. तर एवढ्या डिस्ट्रॅक्टेड जगात तुम्ही राहताय की आपला ॲव्हरेज अटेन्शन पिरियड 13 सेकंद वरती आलेला आहे. आणि तुमच्याच बाबतीत नाही, मी हे युट्यूब बघताना स्पीडनंच बघतो. आपल्याला असं वाटतं की काहीतरी वेळ वाचून आपल्याला पुढे जाऊन तीर मारायचा आहे. आपण 10 मिनिटं शांतपणे बसू शकत नाही. याच्यावरती मी खूप डिटेलमध्ये नंतर बोलणार आहे, मेडिटेशन वगैरे. मला तुम्हाला या पॉइंटला एवढं सांगायचं आहे की 1 वर्ष एफर्ट्स घ्या, सिरियसली अभ्यास करा. उगीच कोणीतरी माझा मित्र माझी मैत्रीण बँकिंग लावणार आहे म्हणून मी पण बँकिंग करतोय असं असाल तर आता सांगतो नका करू. तुम्हाला जर स्वतःहून सिलेक्शन होईल पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही होईल हा नंतरचा विषय आहे, पण तुम्ही स्वतः बाबतीत एवढा कॉन्फिडंट असला पाहिजे की मी अभ्यास केलं होतं, मी माझं 100% दिलं होतं, मी स्वतःला एवढं स्ट्रेच केलं होतं की मलाच माझी कॅपॅसिटी नव्यानं कळाली की मी एवढा अभ्यास करू शकतो. ओके, स्वतःला फसवू शकत नाही. जगाला सांगाल तुम्ही की 0.25 ने गेलं की माझा पॅटर्नच बदलला, 1000 कारणं तुम्हाला सापडतील तुमचं अपयश जस्टिफाय करण्यासाठी, पण तुमच्या मनाला माहित असेल की तुम्ही अभ्यास नाही केला किंवा तुम्ही इथं कमी पडला किंवा हे सांगत असून पण तुम्ही नाही ऐकला. सो तेवढ्या सिरियसली आपण घेणार आहोत आणि तेवढ्या सिरियसली केला तर पुढे जाऊन तुम्हीच नाव काढाल. मी तुम्हाला क्लासच्या सुरुवातीला सांगितलं होतं, आता A4 मध्ये अगदीच नवीन आम्ही असून सुद्धा आता जेवढे ऍडमिशन्स होत आहेत, जेवढ्या एन्क्वायरी होत आहेत, मोर दॅन 90% हे आहेत हे कुणीतरी रेफर केलेले आहेत. आणि कुणीतरी रेफर केले म्हणून तुम्ही कुठलाही सेकंड थॉट न घेता इथं आलेला आहात. आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही प्रत्येक जण मिनिमम 5 ऍडमिशन मला पुढच्या वर्षी देणार आहात. हे मी तुम्हाला मागं लागून तुमच्याकडनं घेणार नाही ऍडमिशन. तुम्हीच एवढं सॅटिस्फाय असाल ह्या अकॅडमीमधून किंवा इथल्या कंटेंटमधून किंवा इथल्या तुमच्या प्रवासात तुम्ही एवढा खुश असाल की तुम्ही स्वतःहून सांगाल की नाही, तुम्ही जाणार असाल तर पुण्यात जाणार असाल तर तिथंच जा किंवा A4 करणार असाल तर हे हाच क्लासला. ओके, सो तेवढं कष्ट घ्या. हा प्रवास मागे वळून बघताना जसं मी तुम्हाला कौतुकानं सांगतोय, मला याचं कौतुक नाही वाटत की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये ॲग्री-MPSC झालो किंवा मी 3 मेन्स दिल्या. त्या सक्सेसपेक्षा मला तो प्रवास आठवतोय. आणि तुम्ही पुढे जाऊन A4 झाल्यानंतर पण तुम्हाला आठवेल की ते 1 वर्ष मी एवढा अभ्यास केला होता, एवढं सगळं जगापासून मी स्वतःला कट ऑफ केलं होतं, एवढं मी कमिटेड होतो की मला त्या पिरियडचा अभिमान वाटतो. तेवढं तर मी आज पण नाही आहे. मी आज क्लास स्वतःचा आहे, अगदी नोट्स, मार्केटिंग, कंटेंट शिकवणं, फॅकल्टी मॅनेजमेंट एवढं बघावं लागतं, 24 तास एंगेज असतो. तरीही मला असं अजूनही वाटत नाही की मी UPSCला जो माझी इफिशियन्सी वापरली, UPSCला जी मी कष्ट घेतलं त्याच्या निम्म पण मी ॲज अ क्लास ओनर म्हणून घेतोय. मग माझ्यासाठी तो बेंचमार्क आहे की माझी कॅपॅसिटी ही आहे. मला जर आज वाटलं की मी लई क्लास ओनर म्हणून लई त्रास करून घेतोय तर मी त्या कॅपॅसिटीकडे बघतोय, अरे मग अजून काहीच नाही. ही स्वतःची ओळख जरी तुम्ही ह्या प्रोसेसमधून करून घेतला वर्षभरामध्ये तरी तुम्ही काहीतरी अचीव कराल. मग ते कुठल्याही क्षेत्रात A4 व्हाल किंवा कुठेही. म्हणजे मला ज्या एजमध्ये लोक सेटल होतात त्या एजमध्ये मला रिझाईन देऊन टीचिंग सारख्या नवीन क्षेत्रात यावंसं का वाटलं, कारण मला माझी कॅपॅसिटी माहित आहे. ती कॅपॅसिटी त्या UPSCच्या प्रोसेसमधून असेल किंवा ॲग्री-MPSCच्या त्या 7 वर्षाच्या जॉबमधनं असेल, मला माझी कॅपॅसिटी कळून चुकले. त्यामुळे मी ज्या फील्डमध्ये माझ्या आवडीच्या जाईन तिथं 100% मी सेटल होणार मला माहित आहे. तर ती तुमची हे झालं पाहिजे. ज्या लोकांचे ॲग्री-MPSCचे रिझल्ट नाही आला, A4चा रिझल्ट नाही आला आणि ज्यांचा चांगला अभ्यास होता सगळे कृषी सेवक झालेत. मी असं नाही म्हणत की तुम्ही कृषी सेवक व्हा, मला तुम्हाला हे सांगायचं आहे. तर तुमचं फाउंडेशन पक्का असेल, तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर सरकारी नोकरी मिळवणं हे तुमच्यासाठी खूप क्षुल्लक एम राहतं. ते तुम्ही कसंही कधीही मिळवू शकता, पण त्या कॅपॅसिटी पर्यंत गाठा. त्यासाठी सिरियसली अभ्यास करा. आम्ही 100% आमचं देतोय. आम्ही हा प्रयत्न करतोय की तुम्ही जेवढं कष्ट घेणार आहात त्याच्या 2 पावलं आम्ही पुढे असणार आहोत. तर मी तुम्हाला एवढंच म्हणेन, कॅच यू इफ यू कॅन. जेवढं आम्ही कष्ट करतोय तेवढं तुम्हाला जर करता येत असेल तर करून दाखवा. मी तुमचं नाव बॅचच्या शेवटी घेऊन दाखवेन की ह्या पोराने एफर्ट्स घेतले किंवा रिझल्ट आल्यानंतर इथं तुम्ही माझ्या बाजूला असाला, आपण पुढच्या बॅचला सांगत असू त्यावेळी तुम्ही हा अनुभवात सांगाल की सरांनी आम्हाला पहिल्या दिवशी एवढं सिरियस केलं होतं म्हणून आम्ही एवढा अभ्यास केला. ओके, सो हे काय रॉकेट सायन्स पण नाही आणि अगदी सोपा आहे अशातला पण प्रकार नाही. एक प्रोसेस आहे ती फॉलो करा, तुमचं 100% सिलेक्शन होईल. काय डाऊट असतील तर विचारा, अदरवाईज आपण थांबूया. आणि कोण तुमचे मित्र वगैरे असतील तर रेफर करा.
मी तुम्हाला ही गॅरंटी देतो की कुणीही तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅक देणार नाही. ओके, ऑनलाईन थांबूया आपण. ऑफलाईन काही डाऊट आहेत? उद्यापासून आपले रेग्युलर क्लासेस असतील 8:30 होतील. फक्त 2 तासाच्या ऐवजी 1-1.5 तास होईल. 2 तारखेला काही रविवारच आहे, सुट्टी असेल. 3 तारखेपासून आपले रेग्युलर 4-4 तासाचे क्लास होतील. ओके, ऑनलाईन थांबूया आपण. एक मेसेज टाका म्हणजे मला ऑनलाईन सेशन एंड करता येईल. ऑनलाईन थांबूया का आपण? ओके, थँक्यू. कोणाला काही डाऊट्स असतील, माझ्याशी बोलायचं असेल, फोनवर बोलू शकता. ओके, चला, थँक्यू.